डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिस सेशन. डिअर फ्रेंड्स, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 लेक्चरमध्ये जे आपण 2 सेशन घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं सेशन आणि सेकंड सेशन, या फर्स्ट आणि सेकंड सेशनमध्ये आपण परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जे टॉपिक आहे, तर हे सगळे टॉपिक आपण त्या ठिकाणी कव्हर केले आहेत. तसेच आता आपण या ठिकाणी जे तिसरं सेशन आहे, तर याच्यामध्ये आपण हे जे 3 सेशन जे घेतलेले आहेत, तर त्याचा उद्देशच हा आहे डिअर फ्रेंड्स, आपला कुठलाही टॉपिक म्हणजे जेवढे टॉपिक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत ते तर टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेलेच आहेत. परंतु मीच तुम्हाला सांगत असतोय की MPSC म्हणलं की हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि हा टॉपिक महत्त्वाचा अजिबात नाही, असं कधीही करता येत नाही. त्यासाठी आपण आणखी एक आजचं हे जे तिसरं सेशन आहे, तर हे आपण कंडक्ट करत आहोत. त्याचा उद्देश हा आहे की आपले कुठलाही टॉपिक राहिला नाही पाहिजे, यासाठी आपण आजचं हे सेशन कव्हर करतोय. तर डिअर फ्रेंड्स, आपण आजच्या सेशनमध्ये मागील 2 सेशनमध्ये आपण जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक होते, तर ते सगळे टॉपिक आपण कव्हर केले आहेत. तर आपण आजच्या सेशनमध्ये जे आहे, तर राहिलेला जो टॉपिक आहे, तर हा पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक आपल्या या ठिकाणी राहिलेला आहे, तर तो आपण कव्हर करतोय. पण याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर मागील MPSCचे जर 2-3 वर्षापूर्वीचे काही 2-3 वर्षाचे मागील जर क्वेश्चन पेपर पाहिले, तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल की या मागील 2-3 वर्षाच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला निश्चितच पार्ट्स ऑफ स्पीच टॉपिकवरती आपल्याला MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये 2020चा राज्यसेवेचा पेपर असेल किंवा 2019चा राज्यसेवेचा पेपर असेल, कंबाईन ग्रुप बीचा पेपर असेल, ग्रुप सीचा पेपर असेल, किंवा 2022चा जो डिपार्टमेंटल ASOचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा पेपर जरी पाहिला आपण, तर त्या पेपरमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या सुद्धा पेपरमध्ये MPSCने पार्ट्स ऑफ स्पीच टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. मग 2020-21चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न जे आहे, तर प्रश्न हे त्यांनी सेम वर्ड्स युज्ड ॲज डिफरंट पार्ट ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे, म्हणजे सेम शब्द परंतु आपण तोच शब्द आपण वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आपण यूज करू शकतोय, यावरती आपल्याला राज्यसेवा 2020-21च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि डिअर फ्रेंड्स, अशाच प्रकारचे बरेच क्वेश्चन जे आहेत, तर क्वेश्चन्स आपल्याला मागील काही क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तसेच डिपार्टमेंटल ASOचा जो पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला जे प्रोनाउन टॉपिक आहे, तर या प्रोनाउन टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब या टॉपिकवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले आहेत. कंजंक्शन या टॉपिकवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे, तर याच्यावरती आपल्याला डिअर फ्रेंड्स MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. आणि या टॉपिकवरती सुद्धा MPSC प्रश्न विचारते. आपल्याला एक मार्क परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी आपण हा जो राहिलेला टॉपिक आहे, तर हा राहिलेला टॉपिक सुद्धा आपण एकदम चांगल्या प्रकारे कव्हर करू. आता सगळेजण फक्त काय करा डिअर फ्रेंड्स, व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा टॉपिक पण आपण एकदम चांगल्या प्रकारे, ज्या प्रकारे आपण मागील 2 सेशनमध्ये सगळे कॉन्सेप्ट आहेत, तर आपण एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये कव्हर केलेले आहेत, तर त्याच पद्धतीने आपण या सेशनमध्ये सुद्धा आपल्या या टॉपिकच्या आपण एकदम सगळ्याच कॉन्सेप्ट आहेत, तर एकदम डिटेलमध्ये आणि परीक्षेच्या दृष्टीनेच आपण या ठिकाणी कव्हर करूया. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला या सेशनचा पण सर्वांना निश्चितच फायदा होईल. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर बघा डिअर फ्रेंड्स, पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे, तर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये आपल्या हे सगळ्यांना येत आहे. आपल्याला एका डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये मला वाटतं MPSC क्लर्कच्या पेपरमध्ये, तर आपल्याला एवढा सोपा प्रश्न विचारला आहे की पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे, तर याच्यामध्ये उत्तर आहे 8. आता एवढा सोपा प्रश्न विचारला जात नाही आता सध्या, परंतु माहित असावं यासाठी आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. आता लक्ष द्या. नेक्स्ट, मग याच्यामध्ये हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. मग ते नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. आता याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पहिला आहे नाउन. आपल्याला एकदम सविस्तर, एकदम चांगल्या प्रकारे कव्हर करायचे. लक्ष द्या. मग सध्या पार्ट्स ऑफ स्पीच टॉपिकवरती MPSC प्रश्न कशा प्रकारे विचारते, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकच म्हणजे 4 वाक्य दिले जातात. त्या 4ही वाक्यामध्ये सेम शब्द वापरलेला असतो आणि प्रश्न असा विचारला जातो की खालील 4 वाक्यापैकी जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत, सेम शब्द, तोच सेम शब्द कोणत्या वाक्यामध्ये नाउन म्हणून वापरला आहे, किंवा कोणत्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे, किंवा कोणत्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणून वापरला आहे, किंवा कोणत्या वाक्यामध्ये वर्ब म्हणून वापरलेला आहे, अशा स्वरूपातला आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. यासाठी आपल्याला डिअर फ्रेंड्स पार्ट्स ऑफ स्पीच टॉपिकच्या सुरुवातीला आपण काय करतोय, दिलेल्या वाक्यामध्ये नेमकं नाउन जे आहे, तर नाउन हे कसं ओळखायचं, प्रोनाउन कसं ओळखायचं, ॲडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, ॲडव्हर्ब कसं ओळखायचं, हे आपण त्या ठिकाणी
ऑलरेडी आपण बॅच मध्ये घेतलेला आहे, परंतु ते पण आणखी या ठिकाणी रिवाइज करतो आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच एकदम डिटेल मध्ये नंतर आपण पुढे कव्हर करूया. आपण सुरुवातीला काय करतो डिअर फ्रेंड्स, नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह हे जे आहे तर हे कसं ओळखायचं हे आपण अगोदर सुरुवातीला कव्हर करू आणि त्याच्यानंतर प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच ही डिटेल मध्ये आपण त्या ठिकाणी पुढे जे आहे तर त्या प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच आपण त्या ठिकाणी डिटेल मध्ये आपण प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच पुढे डिटेल मध्ये आपण कव्हर करू. बघा डिअर फ्रेंड्स, पहिला आहे नाउन. नाउन म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचे नाव असेल नेम असेल. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे अशा प्रकारची डेफिनेशन वरती आता सध्या जे आहे तर म्हणजे त्याची जी व्याख्या आहे तर तेवढ्यावरतीच आपल्याला भागते असं नाही. तर या ठिकाणी नाउन म्हणजेच नाम आहे, नाम म्हणजेच आपण त्याला नाव म्हणतोय, त्यालाच आपण नेम म्हणतोय. पण आता सध्या एमपीएससी चे प्रश्न आहे तर एमपीएससी प्रश्न विचारत असताना आपल्या सर्वांना मी सांगितलं की सेम शब्द दिला जातोय आणि तो सेम शब्द वाक्यामध्ये नेमकं कोणत्या वाक्यामध्ये नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे का ऍडव्हर्ब आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. किंवा 4 वाक्य दिले जातात, 4 वाक्यामध्ये 4 जे सेम शब्द आहेत तर त्या शब्दाला अंडरलाईन करतात आणि प्रश्न असा विचारला असतो की 4ही वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत तर त्यांची पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे, अशा स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर यासाठी आपल्याला फक्त व्याख्याच महत्त्वाची नाही तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे तर तो म्हणजे शब्द ओळखायचा आहे. मग ते नाउन कसं असणार आहे, प्रोनाउन कसं असणार आहे, ऍडजेक्टिव्ह कसं असणार आहे, व्हर्ब कसं असणार हे आपण या ठिकाणी घेऊ. चला मग आपण सुरुवात करू. तर डिअर फ्रेंड्स, पहिला आहे नाउन. नाउन म्हणजेच नाम, नाम म्हणजेच नाव किंवा नेम म्हणतोय. आता आणखी एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, नाउन ओळखायचंय कसं. असं बऱ्याच वेळेस होतंय की आपल्याला ज्या शब्दाला अंडरलाईन केलं असतंय तर साधारणतः आपल्याला त्या शब्दाचा अर्थ फक्त एकच अर्थ माहित असतोय, परंतु त्या शब्दाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात तर ते माहित नसतात आणि त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट तेव्हा त्या शब्दाची जी पार्ट ऑफ स्पीच आहे तर ते फक्त आपल्याला त्या शब्दाच्या मिनिंग नुसार आपल्याला कळत नाही. तर यासाठी डिअर फ्रेंड्स काय करायचंय, आपल्याला तो शब्द नेमका नाउन आहे का प्रोनाउन आहे ते कसं ओळखायचं यासाठी आपण या ठिकाणी सुरुवातीला शॉर्टकट्स किंवा ट्रिक्स घेऊ. लक्षात ठेवायचे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये जो शब्द आहे तर लक्ष द्या. मग ह्या आर्टिकलच्या नंतर आर्टिकल जे आहे तर या आर्टिकलच्या नंतर जर एकच शब्द असेल तर त्या शब्दाला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, आर्टिकलच्या नंतर जर एक शब्द असेल तर त्या शब्दाला आपण नाउन म्हणत असतो. आर्टिकलच्या नंतर जर 2 शब्द असतील तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो, दुसरा शब्द हा नाउन असतो. आर्टिकलच्या नंतर जर साधारणतः 2 शब्द असतील तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह म्हणायचा, दुसरा शब्द हा नाउन म्हणायचा आहे. तसंच पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात, माय असेल, आवर असेल, युअर असेल, हिज असेल, हर असेल, देअर असेल, हे जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात तर या पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर पण जर एकच शब्द असेल तर त्या शब्दाला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, त्या शब्दाला आपण म्हणतोय नाउन. आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर 2 शब्द असतील तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो, दुसरा शब्द हा नाउन असतोय. एवढ्या साध्या सिंपल पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह तर हे झालं, परंतु ॲपॉस्ट्रॉफी जर नाउनला एखाद्या ॲपॉस्ट्रॉफी वापरला असेल आणि त्या ॲपॉस्ट्रॉफी एस वापरलेल्या नाउनच्या नंतरचा जो शब्द असतो तर तो ॲपॉस्ट्रॉफी एस वापरलेले जे नाउन आहे त्या पुढचा जो शब्द असतो तर तो शब्द सुद्धा काय असतो डिअर फ्रेंड्स, नाउनच असतो. मग आपल्याला या ठिकाणी हे कव्हर करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, पुढं नाउन जे आहे तर नाउन हे वाक्यामध्ये कशा प्रकारचं कार्य करते लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. नाउन हे वाक्यामध्ये सब्जेक्टचं कार्य करते. कशाचं कार्य करते, सब्जेक्टचं. नाउन हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं कार्य करतं. नाउन हे वाक्यामध्ये लक्षात काय ठेवायचे, ऍडजेक्टिव्हच्या नंतर येते. कुठे येते, ऍडजेक्टिव्हच्या नंतर. आणि आणखी एक लक्षात ठेवायचे, नाउन हे वाक्यामध्ये प्रिपोजिशनच्या नंतर येते. कुठे येते, प्रिपोजिशनच्या नंतर. त्याच्यानंतर नाउन हे वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटच्या नंतर पण येत असते. नाउन हे वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हच्या नंतर येत आहे. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, नाउन जे आहे तर नाउन हे वाक्यामध्ये सब्जेक्टचं कार्य करतं, ऑब्जेक्टचं कार्य करतंय. कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटचं पण वर्बच्या कॉम्प्लिमेंटचं कार्य करतंय, प्रिपोजिशनच्या नंतर येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे, साधारणतः नाउन हे ऍडजेक्टिव्हच्या नंतर पण येत असतं. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, जर आर्टिकलच्या नंतर एकच शब्द असेल तर त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, नाउन म्हणत असतोय. आपण परीक्षेमध्ये एक्झाम्पल नंतर घेऊ, फक्त अगोदर हे एक एक कव्हर करू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नंतरचा शब्द नाउन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आर्टिकल आहे. आर्टिकलच्या नंतर जर असे 2 शब्द असतील तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह सांगितला आणि दुसरा शब्द हा काय असतो, नाउन असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, एखादं वाक्य खूप मोठं दिलं जात आहे, आय बॉट अ नाईस बुक.
आय बॉट अ नाईस बुक येस्टरडे असं जर दिलं असेल तर याच्यामध्ये काय करायचं, मग हे आर्टिकलच्या नंतर सगळे शब्द काउंट करत बसू नका. इथं काय करायचंय, मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, हा जो पार्ट आहे आर्टिकल संदर्भातला ऑब्जेक्टचा जो आहे पूर्ण, तर हा पार्ट इथून एवढाच आहे. मग याच्यामध्ये पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह झाला, दुसरा शब्द हा नाउन झाला, आणि हा येस्टरडे हा शब्द स्वतंत्र याच्यामध्ये वाक्यामध्येच आहे, पण तो स्वतंत्र शब्द आहे त्यामधला. नाहीतर मग काही वेळेस काय होतं माहिती का, लक्ष द्या, विद्यार्थी काय करतात, अख्खे सगळे शब्द मोजत बसतात. असं करू नका. त्याच्यामध्ये हे आर्टिकल सोबत आणि ऍडजेक्टिव्ह सोबत जेवढा पण पार्ट येतोय तर तेवढा पार्ट त्यासोबत घ्यायचा आणि त्याच्यातले शब्द मोजायचे. अख्ख्या वाक्यामध्ये शब्द मोजत बसायचं नाही डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे, मग आता समजा या ठिकाणी बघा हे वाक्य दिलं होतं, तर या ठिकाणी साय हा जो शब्द आहे इथं पण साय आहे. मग आपल्याला साय या शब्दाचा अर्थ पण माहित नाही, समजा माहित नाही, ठीक आहे, इथं पण स्वाचा अर्थ आपल्याला माहित नाही समजा, तर या ठिकाणी लक्ष द्या, अर्थ जरी माहित नसता तरी पण या ठिकाणी आर्टिकल आहे, आर्टिकलच्या नंतर एक शब्द आहे म्हणून हा काय झाला, नाउन झाला. आर्टिकलच्या नंतर एक शब्द आहे म्हणून हा काय झाला, या ठिकाणी नाउन झालं. हे आपल्याला इथं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन. प्रोनाउन लक्षात ठेवायचं आहे. प्रोनाउन जे आहे तर प्रोनाउन लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन हे नामाच्या ऐवजी वापरलं जात आहे. प्रोनाउन हे आपल्या नामाच्या ऐवजी वापरलं जात आहे. मी तुम्हाला या ठिकाणी बघा, प्रो हा जो शब्द आहे तर प्रो हा शब्द आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे. प्रो हा शब्द जर तुम्ही समजून घेतला तर प्रो हा शब्दाचा अर्थ होतो इन्स्टेड ऑफ. त्याचा अर्थ काय होतोय, इन्स्टेड ऑफ, म्हणजेच च्या ऐवजी. मग कशाच्या ऐवजी, प्रो आणि नाउन. प्रो म्हणजेच काय, इन्स्टेड ऑफ. कशाच्या इन्स्टेड ऑफ, नाउनच्या इन्स्टेड ऑफ. मग इन्स्टेड ऑफ म्हणजेच काय असते डिअर फ्रेंड्स, च्या ऐवजी असते. इन्स्टेड ऑफचा अर्थ काय होतो, च्या ऐवजी. मग कशाच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ नाउन, नामाच्या ऐवजी. प्रो नाउन म्हणजेच काय, इन्स्टेड ऑफ नाउन. जो शब्द नामाच्या ऐवजी वापरला जातो त्याला म्हणतात प्रोनाउन, इन्स्टेड ऑफ नाउन. हे लक्षात ठेवायचं. मग आता प्रोनाउन जो आहे तो प्रोनाउन कशाचं कार्य करतो वाक्यामध्ये, प्रोनाउन हा वाक्यामध्ये सब्जेक्टचं कार्य करतो, प्रोनाउन हा वाक्यामध्ये ऑब्जेक्टचं कार्य करतो. प्रोनाउन सुद्धा वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं, प्रिपोजिशनच्या नंतर आपण प्रोनाउन वापरत असतोय, पण प्रिपोजिशनच्या नंतर आपण ज्यावेळेस प्रोनाउन वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवायचे, प्रोनाउन हे आपण साधारणतः डिअर फ्रेंड्स काय करतो, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरत असतोय. कशामध्ये वापरतोय, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. आता लक्षात आहे, हे जे आहेत, मी असेल, अस असेल, देम असेल, हर असेल, यू असेल, इट असेल, हिम असेल, हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे शब्द प्रोनाउनच आहेत. पण याच्यामध्ये पण टाईप काय आहे आपण पुढे तर पाहणार आहोत, पण इथं पण सांगतो, प्रोनाउनचे पण दोन, पर्सनल प्रोनाउनचे पण दोन टाइप्स पडतात, ज्यावरती आपल्याला 2019चा कंबाईन ग्रुप सी चा जो पेपर झाला, या पेपरमध्ये प्रश्न विचारला होता, पर्सनल ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणते आहेत, पर्सनल ऑब्जेक्ट प्रोनाउन कोणते आहेत. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पर्सनल सब्जेक्टिव्ह प्रोनाउन कोणते आहेत किंवा नॉमिनेटिव्ह प्रोनाउन कोणते आहेत, त्याच्यामध्ये आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे हे सब्जेक्टचं कार्य करतात आणि हे प्रोनाउन काय करतात, ऑब्जेक्टचं कार्य करतात. म्हणून यांना काय म्हणायचंय, पर्सनल ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणायचंय. आणि आपल्याला फिरून जरी प्रश्न विचारला तरी हे आपल्याला याचं उत्तर आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, मग या वाक्यामध्ये दे हा काय झाला, सब्जेक्ट आहे, पण हा कशाचं काय, कोणती पार्ट ऑफ स्पीचचं कार्य करतोय, प्रोनाउन्स. इथं हिम जे आहे तर हिम हे ऑब्जेक्ट आहे, पण याची पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे, प्रोनाउन आहे. मग लक्षात काय ठेवायचं, प्रोनाउन हे वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून पण वापरतो आणि ऑब्जेक्ट म्हणून पण वापरतोय. आता याच्यामध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, साधारणतः ज्या 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत, तर या 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी आपण 2 पार्ट ऑफ स्पीचच काय करत असतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणून आपण प्युअर यूज करत असतोय. ऍडजेक्टिव्ह जे आहे तर लक्ष द्या, ऍडजेक्टिव्ह मध्ये पण इथं पुन्हा एकदा लक्षात ठेवायचे, आर्टिकलच्या नंतर जर 2 शब्द असतील तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो, दुसरा शब्द हा नाउन असतो. त्याच्यानंतर लक्षात कधीही ठेवायचे, ऍडजेक्टिव्ह जे असते तर ऍडजेक्टिव्ह हे साधारणतः नाउनच्या अगोदर येते, नाउनच्या पूर्वी येते. म्हणजे ऍडजेक्टिव्ह सोबत नेहमी नाउन वापरलं जातं. ऍडजेक्टिव्ह म्हणलं की त्याच्यासोबत नाउन असते. या ठिकाणी आय एट स्वीट ऍपल्स, मग या ठिकाणी ऍपल्स हे नाउन आहे आणि त्याच्या अगोदर स्वीट हा शब्द जो आहे तर हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. आणि आपल्याला व्याख्या तर माहिती सगळ्यांना डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्ह जे असते तर ऍडजेक्टिव्ह हे काय करते, नामाबद्दल किंवा प्रोनाउन बद्दल माहिती सांगत असते. पण मी या ठिकाणी तुम्हाला हे शॉर्टकट का सांगतोय, कारण आपल्याला दिलेलं जे वाक्य असते तर त्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजत नसेल, वाक्याचा अर्थ जर समजला नाही तर कोणता शब्द नेमकं कोणत्या शब्दाबद्दल माहिती सांगतोय हे कसं आपल्याला जर समजच नाही तर आपण नाउन आहे का ऍडजेक्टिव्ह आहे कसं ओळखणार. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अगोदर काय करायचं, शॉर्टकट लक्षात घ्यायचा आहे, हा शब्द हा नाउन आहे आणि या नाउनच्या अगोदर हा शब्द आलेला जो आहे तर तो आहे ऍडजेक्टिव्ह. मग आपण दोन्ही प्रकारे जर आपल्याला लक्षात आलं तर मग आपण सहज
खूप कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वर्ब. वर्ब म्हणजेच क्रियापद, क्रियापद म्हणजेच ऍक्शन वर्ड, ऍक्शन वर्ड म्हणजेच काय, क्रिया दर्शवणारा शब्द. मग वाक्यामध्ये लक्षात ठेवायचे वर्ब कुठे येतंय, सब्जेक्टच्या नंतर येते वर्ब. वाक्यामध्ये वर्ब कुठे येतं, हेल्पिंग वर्बच्या नंतर वर्ब येतंय. वाक्यामध्ये वर्ब कुठे येतं, मॉडल ऑक्झिलरी वर्ब जे असतात, तर या मॉडल ऑक्झिलरी वर्बच्या नंतर जे वर्ब आहे तर वर्ब येते. मग वाक्यामध्ये क्रियापदाची जागा कुठं असते, सब्जेक्टच्या नंतर. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर वर्ब हे हेल्पिंग वर्बच्या नंतर येणार. वाक्यामध्ये जर मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर त्यानंतर वर्ब येणार. आणि जे आज्ञार्थी वाक्य असते तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते डिअर फ्रेंड्स, वर्बने होते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग हे लेटचं वाक्य असेल, लेटच्या वाक्यामध्ये पण लक्षात ठेवायचं आहे लेट हिम, त्याच्या पुढं काय असते डिअर फ्रेंड्स, हे वर्ब येत आहे. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याच्यामध्ये मग हे डोंटच्या नंतर वर्ब येतं आणि वाक्याची शेवटी फुल स्टॉप असतोय. त्याच्यानंतर नेव्हरचं वाक्य असेल, आज्ञार्थी वाक्यच, परंतु नेव्हरच्या नंतर पण V1 वापरलं जातं आणि त्याच्यानंतर काय असतं, शेवटी क्वेश्चन फुल स्टॉप असतं. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, यामध्ये जे आहे तर काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपलं जे प्रश्नार्थक वाक्य असते तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये जरी वाक्याच्या सुरुवात हेल्पिंग वर्ब आलं, मग वर्ब कुठे येणार, सब्जेक्टच्या नंतरच वर्ब येणार. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हर्ब. आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ऍडव्हर्ब जे आहे तर ऍडव्हर्ब म्हणजेच काय, क्रियाविशेषण. म्हणजे जो शब्द क्रियेबद्दल माहिती सांगतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतोय. पण आपण बॅच मध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं डिअर फ्रेंड्स, फक्त एवढीच डेफिनेशन किंवा एवढीच व्याख्या इनफ नाही. तर यासाठी आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, जे ऍडव्हर्ब आहे तर ऍडव्हर्ब हे क्रियापदा म्हणजे वर्ब बद्दल तर माहिती सांगतंयच, परंतु ऍडव्हर्ब हे ऍडजेक्टिव्ह बद्दल, ऍडजेक्टिव्हला पण क्वालिफाय करत असते आणि अनदर ऍडव्हर्ब दुसऱ्या ऍडव्हर्बला पण त्या ठिकाणी क्वालिफाय करते. म्हणजे या ठिकाणी याची डेफिनेशन लक्षात काय ठेवायची, ऍडव्हर्ब क्वालिफाईज वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि अनदर ऍडव्हर्ब. मग आपल्याला 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला ऍडव्हर्बच्या अशा प्रकारचे डेफिनेशनवरती प्रश्न विचारला होता. यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, ऍडव्हर्ब जे आहे ऍडव्हर्ब हे वर्ब बद्दल पण माहिती सांगतं, ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगतं आणि अनदर ऍडव्हर्ब बद्दल सुद्धा माहिती सांगतं. आता लक्ष द्या, साधारणतः जे आहे ते लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ऍडव्हर्ब जे असतं तर ऍडव्हर्ब हे वर्ब बद्दलच माहिती सांगतंय, परंतु याच्यामध्ये आपण पुढे नंतर घेणार आहोत ऍडजेक्टिव्ह बद्दल पण माहिती कसं सांगतंय आणि ऍडव्हर्ब बद्दल पण माहिती कसं सांगतंय, आपण ते पुढे घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट बघा, इथं लिहिलं ऍडव्हर्ब क्वालिफाईज वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि अनदर ऍडव्हर्ब. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, आता साधारणतः ऍडव्हर्ब जे असतं तर ऍडव्हर्बला आपल्या सर्वांना माहित आहे, ऍडव्हर्ब जे असतं तर ऍडव्हर्ब हे या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, वाक्यामध्ये कुठे येतात तर ऍडव्हर्ब हे वाक्यामध्ये कधीही लक्षात ठेवायचं आहे, ऍडव्हर्ब हे वाक्यामध्ये वर्बच्या नंतर येतात. कुठे येतात, वर्बच्या नंतर, क्रियापदाच्या नंतर. तसेच आपण पुढं डिटेलमध्ये ऍडव्हर्ब हा टॉपिक घेणार आहोत, त्यावेळेस ती प्रत्येक ऍडव्हर्बची जे आहे तर वाक्यामध्ये प्लेस कशी असते, कशा प्रकारे असते, आपण ते पुढे नंतर घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन लक्षात कधीही ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, असे काही शब्द असतात तर ते शब्द ऍडव्हर्बचं पण काम करतात आणि तेच शब्द प्रेपोजिशनचं पण काम करतात. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, ज्या वेळेस मग हे इन असेल, असे जे शब्द आहेत, जे शब्द प्रेपोजिशन म्हणून पण वापरले जातात आणि ऍडव्हर्ब म्हणून पण वापरले जातात, त्यावेळेस लक्षात एकच ठेवायचं आहे. आता समजा हा इन हा शब्द आहे, पण इन हा शब्द याच्या पुढे जर काय असेल, नाउन असेल तर त्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, प्रेपोजिशन म्हणायचं आहे. आणि त्या शब्दाच्या नंतर जर नाउन नसेल तर त्यावेळी त्या शब्दाला काय म्हणायचं, ऍडव्हर्ब म्हणायचं आहे. एवढं साधं आणि सिंपल लक्षात ठेवायचे. जसं की दे आर इन, ते कुठं आहेत, ते आतमध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी इन हा जो शब्द आहे तर इन हा शब्द कशाबद्दल माहिती सांगते, फक्त आहेत. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, इन हा शब्द ऍडव्हर्बचं काम करतोय. पण या वाक्यामध्ये दे आर इन द क्लास, इन हा जो शब्द आहे तर इन हा शब्द याच्यामध्ये लक्ष द्या, इनच्या नंतर पुढं द क्लास हे नाउन पण वापरलेलं आहे आणि म्हणून लक्षात काय ठेवायचं, याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, वाक्यामध्ये प्रेपोजिशन आहे तर या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये काय आहे डिअर फ्रेंड्स, इथं ऍडव्हर्ब आहे. हा फरक एवढा सिंपल आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे सेम असंच इथं अपच्या नंतर काय आहे डिअर फ्रेंड्स, द ट्री हे काय आहे, नाउन आहे. मग या वाक्यामध्ये अप हा शब्द जो आहे तर हा काय झाला, प्रेपोजिशन झाला आणि या वाक्यामध्ये अपच्या नंतर नाउन नाही तर या ठिकाणी हा शब्द काय होतो, ऍडव्हर्बचं काम. नेक्स्ट बघा,
कंजंक्शन, आता कंजंक्शन जे असते तर कंजंक्शन हे कशाचं कार्य करते डिअर फ्रेंड्स? कंजंक्शन हे जॉईनिंग वर्ड्स असतात. कंजंक्शन दे आर द जॉईनिंग वर्ड्स, ते जॉईन करतात. एक वाक्य दुसऱ्या वाक्याला, एक क्लॉज दुसऱ्या क्लॉजला, एक शब्द दुसऱ्या शब्दाला किंवा एक फ्रेज दुसऱ्या फ्रेजला. आपण कालच्या लेक्चरमध्ये कंजंक्शन हा टॉपिक आपण एकदम डिटेलमध्ये आपण घेतलेला आहे डिअर फ्रेंड्स. आणि इंटरजेक्शन्स जे आहेत तर मग हे आलास असेल, ब्राव्हो असेल, हुरा असेल, आऊच असेल, अशा प्रकारचे जे शब्द असतात तर त्यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स? इंटरजेक्शन म्हणतोय. मग याच्या इंटरजेक्शनच्या नंतर काय असतं? साधारणतः हे एक्सक्लेमेशन मार्क त्या ठिकाणी दिलेला असतो. आता वेल हा जो शब्द आहे, WEL, वेल हा शब्द इंटरजेक्शनचं पण कार्य करतो. आपल्याला वेल या शब्दावरती असाही प्रश्न आपल्याला विचारला आहे, त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं आहे? वेलच्या नंतर जर इंटरजेक्शन वापरलं असेल, एक्सक्लेमेशन जर वापरलं असेल, वेलच्या नंतर जर एक्सक्लेमेशन मार्क असेल तर वेल या शब्दाला काय म्हणायचं आहे डिअर फ्रेंड्स? इंटरजेक्शन म्हणायचं आहे. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचं आहे बघा, आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपले काय झाले डिअर फ्रेंड्स? वर्ब, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह हे झाले. ठीक आहे. आता सगळेजण लक्ष द्या या ठिकाणी. इथं मी काही जे वाक्य आहेत तर ते वाक्य आपण या ठिकाणी घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मग पुढे जाऊ. आता मी हिरफ करत नाही, जसं आहे तसं ठेवतो मी. ठीक आहे, लक्ष द्या सगळेजण. या वाक्यामध्ये, पहिल्या वाक्यामध्ये हे आपण ज्यावेळेस शिकवलं होतं तर त्यावेळेस हे सगळं आपण अशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं डिअर फ्रेंड्स आहे. नाऊन, प्रोनाऊन हा टॉपिक आपण एवढ्या फास्ट घेतला आणि संपला असं नाही. हां, मी फक्त तुम्हाला याचं इंट्रोडक्शन सांगतोय. नाऊन कशाला म्हणतात, प्रोनाऊन कशाला म्हणतात हे आपलं चालू आहे. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये हा टॉपिक आपण नंतर प्रत्येक टाईप, सब टाईप्स पण त्याचे आपण घेणार आहोत. आता लक्ष द्या या ठिकाणी काय आहे? ही डिड हिज डेली राऊंड ऑफ ड्युटीज. मग या ठिकाणी लक्षात कधी पण ठेवायचं आहे काय? हे जे नाऊन ऑफ नाऊन आपलं ते राहिलं. ठीक आहे, चला असू द्या. इथे सांगतो नाऊन ऑफ नाऊन. आपण आर्टिकल टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय? नाऊन ऑफ नाऊन, ही ऑफची जे आहे ना, नाऊन ऑफ नाऊन ही वाक्यरचना एक असते ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मग या वाक्यामध्ये जे आहे तर या वाक्यामध्ये ही डिड हिज डेली राऊंड, हिज डेली राऊंड. मग या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये नाऊन, राऊंड हा जो शब्द आहे तर तो कशाचं कार्य करतोय? नाऊनचं कार्य करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं दुसऱ्या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट झाला आणि या ठिकाणी राऊंड हा शब्द जो आहे तर हा शब्द सब्जेक्टच्या नंतर आलेला आहे. म्हणजेच हा शब्द वाक्यामध्ये क्रियापदाचं कार्य करतोय. या ठिकाणी लक्ष द्या, ही सॅट बिसाइड द राऊंड टेबल. द आर्टिकल आहे, आर्टिकलच्या नंतर हे दोन शब्द झाला, हा एक आणि हा एक. मग पहिला शब्द हा ॲडजेक्टिव्ह होतो तर दुसरा शब्द हा नाऊन होतो. त्याच्यानंतर बघा चौथ्या वाक्यामध्ये आय टर्न राऊंड अँड फाउंड हिम. आय टर्न राऊंड अँड फाउंड हिम. मग या ठिकाणी हे वाक्य इथं एवढं आहे, हे एक वाक्य आहे सेपरेट आणि हे वाक्य सेपरेट आहे. मग या वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर हा राऊंड हा शब्द आलेला आहे. मग मी मागं वळून पाहिलं असं म्हणतो ना आपण, या अर्थाने. मग मी कसं पाहिलं, कुठं पाहिलं, तर याचा उत्तर काय येते? राऊंड. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर ॲडव्हर्बचं कार्य करते. राऊंड हा शब्द टर्न, फिरून पाहिलं. कुठं पाहिलं तर या ठिकाणी आपण मागे वळून पाहिलं असा त्याचा अर्थ होतोय. तर म्हणून या ठिकाणी हे काय करते डिअर फ्रेंड्स? क्रियेबद्दल माहिती सांगतंय, म्हणून या ठिकाणी हे ॲडव्हर्ब आहे. आणि पाचव्या वाक्यामध्ये द अर्थ मूव्स राऊंड द सन. राऊंड आहे, त्याच्या पुढं नाऊन पण आहे. त्यावेळी तुम्हाला सांगितलं हे काय होतं डिअर फ्रेंड्स? प्रिपोजिशनचं कार्य करतोय. म्हणजेच राऊंड हा शब्द वाक्यामध्ये कशाचं कार्य करतो? तर नाऊनचं कार्य करतो, व्हर्बचं कार्य करतो, ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो, ॲडव्हर्बचं कार्य करतो आणि प्रिपोजिशनचं कार्य करतो. काही पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत की राऊंड हा शब्द किंवा फास्ट हा शब्द नाऊन म्हणून वापरतात का प्रोनाऊन म्हणून वापरतात, अशा प्रकारे स्टेटमेंट केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पुढचा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये बघा, ही इज अ फास्ट टॉकर. या ठिकाणी अ आहे, आर्टिकलच्या नंतर किती शब्द आहेत? दोन. मग पहिला शब्द जो आहे तर पहिला शब्द हा निश्चितच काय होणार? ॲडजेक्टिव्ह होणार आणि दुसरा शब्द हा नाऊन होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स फास्ट आर्टिकल आहे, आर्टिकलच्या नंतर एकच शब्द आहे म्हणजे हा शब्द नाऊनच झाला. इथं मुस्लिम्स या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स? वाक्याचा कर्ता हा मुस्लिम्स आहे, वाक्याचा कर्ता आहे आणि कर्त्याच्या नंतर हा शब्द फास्ट हा शब्द आलेला आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर जो शब्द आला आहे तर हा काय झाला डिअर फ्रेंड्स? हा शब्द म्हणजे तिसऱ्या वाक्यामध्ये फास्ट हा शब्द क्रियापदाचं कार्य करतो. आणि त्याच्यानंतर चौथं जे वाक्य आहे त्या चौथ्या वाक्यामध्ये शी ड्रो फास्ट.
मग या ठिकाणी फास्ट हा शब्द जो आहे तर शब्द हा काय कशाबद्दल माहिती सांगतोय, क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय आणि क्रियापदाच्या नंतर आलेला आहे आणि म्हणून हा शब्द जो आहे तर हा शब्द काय होतो, ॲडव्हर्बचं कार्य करतो. म्हणजे फास्ट हा शब्द वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, नाउन, वर्ब आणि ॲडव्हर्ब आहे. मग हे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, तर चालते डिअर फ्रेंड्स, मग हे लक्षात ठेवायचे. आपण असे बरेच क्वेश्चन्स, आपण बरेच असे वाक्य त्यावेळेस शिकवत असताना घेतलेले आहेत. आता आपण या ठिकाणी नाउन टॉपिक, प्रोनाउन टॉपिक हे प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच जे आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी घेऊ. चला बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी बघा नाउन जे आहे तर नाउन मी तुम्हाला सांगितलं नाउनचे दोन नाउन जे आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय, नेम. बघा कशाचंही नाव असेल, व्यक्तीचं असेल, वस्तूचं, सजीव निर्जीव कशाचंही नाव असू द्या, नाव आलं की त्याला काय म्हणायचं, नाउन म्हणायचं. ठीक आहे, पण मी तुम्हाला आता सांगितलं नुसतं असल्या डेफिनेशनने आपल्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी मार्क्स मिळत नाही. त्यासाठी आपण आता जे नियम घेतले ना ते पण त्या ठिकाणी नियम आपल्या लक्षात ठेवायचे. म्हणजे आर्टिकलच्या नंतर जर एकच शब्द असेल तर तो शब्द काय झाला डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचे, तर तो नाउन होतोय. मग आपल्याला काही वेळेस असे शब्द असतात, मग मी तुम्हाला आता सांगितलं होतं एक वाक्य, काय, समजा ही स्वा अस्वा असं वाक्य दिले. मग तुम्हाला या वाक्यामध्ये या स्वाचा अर्थ माहितच नाही. या दुसरा जो स्वा, आता हा स्वा म्हणजे पाहणे हे आपल्याला समजतंय, पण या दुसऱ्या स्वाचा अर्थ काय होतं हे जर समजा माहित नसेल, आता तुमच्यापैकी काही जण माहित असेल पण बऱ्याच जणांना माहित नाही, मग आपल्याला याचा अर्थच माहित नाही, मग ते नेमकं काय आहे तर ते कसं समजणार आहे. मग ते व्यक्तीचं नाव आहे का, वस्तूचं नाव आहे का, फुलाचं नाव आहे का, फळाचं नाव आहे का, नेमकं काय आहे. तर यासाठी मी तुम्हाला काय म्हणते, डेफिनेशन तर राहू द्या लक्षात, परंतु तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेसाठी आपल्याला सहकार्य किंवा परीक्षेमध्ये मदत करणारा, परीक्षेमध्ये आपल्याला मार्क मिळवून देणारा नियम कुठला आहे तर आता मी तुम्हाला सांगितले शॉर्टकट. आर्टिकलच्या नंतर जर एकच शब्द असेल तर ह्याला बिंदास काय म्हणायचं, नाउन म्हणायचं. ह्याचा तुम्ही अर्थ काढत बसू नका, काही गरज नाही. आपण डायरेक्ट ह्याला काय म्हणतो, नाउन म्हणतोय. आणि या वाक्यामध्ये स्वाचा अर्थ होतो करवत. पहिल्या स्वाचा अर्थ होतो पाहणे म्हणजे पाहिलं, आणि दुसऱ्या स्वाचा अर्थ होतो करवत. करवत असते ना, तर ते करवत असा त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, चला नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, मग नाउन जे आहे तर नाउनचे दोन प्रकार पडतात. एक आहे कॉन्क्रीट नाउन आणि दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, आताही सांगतोय बघा डिअर फ्रेंड्स, हे कॉन्क्रीट नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे जुन्या एकदम ओल्ड इंग्लिशमध्ये टाइप्स होते. पण आपल्याला मॉडर्न इंग्लिशमध्ये सध्याच्या एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये तुम्ही एमपीएससीचे क्वेश्चन पेपर जर पाहिले त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्क्रीट नाउन वगैरे असा प्रश्न आपल्याला विचारलेला नाही. त्यामुळे इथं लक्षात काय ठेवायचंय, जे आताचे सध्याचे परीक्षेमध्ये विचारले जाणारे टाईप आहेत तेच टाईप आपण या ठिकाणी घेऊ. मग प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. मग प्रॉपर नाउन म्हणजेच काय, पर्टिक्युलर नेम असतं. एखादी व्यक्ती असेल, व्यक्तीचं असेल, शहराचं असेल तर व्यक्तीचं किंवा शहराचं जे पर्टिक्युलर विशिष्ट नाव आहे त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतोय. कॉमन नाउन म्हणजेच काय, जे सर्वांसाठीच वापरलं जाते कॉमनली, त्याला आपण म्हणतोय कॉमन नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण आपण त्याला फील करू शकतोय. म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात तर असे नाउन असतात त्यांना असं पण म्हणू शकतो डिअर फ्रेंड्स, पाहू शकत नाहीत. म्हणजेच कसं लक्षात आलं डिअर फ्रेंड्स, जसं आपण मोबाईल, जसं आपण फॅन, जसं आपण कार, एखादी वस्तू जसं आपण पाहतो त्याला आपण स्पर्श करू शकतोय, तसं ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला आपण पाहू शकत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, परंतु आपण त्यांना फील करू शकतोय. जसं की समजा लक्षात आलं डिअर फ्रेंड्स, फॉर एक्झाम्पल ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. मग हा प्रामाणिकपणा जो आहे त्याला आपण स्पर्श करू शकतोय का, तर नाही करू शकत. मग या ठिकाणी आणखी एक गोष्ट, जर समजा आणखी जर कन्फ्युजन कोणाचं होत असेल तर त्या ठिकाणी आणखी एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, त्यांना शेप, साईज आणि कलर नसतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला शेप, साईज, कलर नसतो. जसं की आता लक्षात द्या, मोबाईल आहे, मोबाईलला शेप आहे, साईज आहे, कलर आहे. फॅन आहे, फॅनला शेप आहे, साईज आहे, कलर आहे. परंतु या ठिकाणी ऑनेस्टी हा जो शब्द आहे तर ऑनेस्टी या शब्दाला, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, मग प्रामाणिकपणाला काही शेप आहे का, साईज आहे का, कलर आहे का, नाही. मग असे जे नाउन असतात तर त्यांना काय म्हणायचंय, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, वस्तूचे नाव आलं की त्याला मटेरियल नाउन म्हणतात, ते चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. वस्तूचे नाव आलं, हे फॅन असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, हे सगळे जे नाव आहेत, नोटबुक असेल, बुक असेल, नोवेल असेल,
हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे शब्द कॉमन नाऊन आहेत, मटेरियल नाऊन होत नाहीत. मग मटेरियल नाऊन मध्ये काय येतात तर मटेरियल नाऊन मध्ये मेटल्स आहेत आणि सबस्टन्सेस आहेत. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग मेटल्सची नाव असतील किंवा सबस्टन्सची नाव आहेत तर त्यांना आपण म्हणतोय मटेरियल नाऊन. आणि कलेक्टिव्ह नाउन म्हणला की लक्षात ठेवायचे ग्रुप किंवा कलेक्शन, जे नाव ग्रुप साठी किंवा कलेक्शन साठी दिलं जातं त्याला आपण म्हणतोय कलेक्टिव्ह नाउन. मग समजा लोकांचा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतोय क्राउड म्हणतो, मॉब म्हणतो. तर याला डिअर फ्रेंड्स हे क्राउड असेल, मॉब असेल हे शब्द काय आहेत कलेक्टिव्ह नाउन आहेत. मग कमिटी असेल, ज्युरी असेल हे जे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतोय कलेक्टिव्ह नाउन. मग हर्ड असेल तर यांना आपण म्हणतोय डिअर फ्रेंड्स कलेक्टिव्ह नाउन. मग आता प्रॉपर नाउन संदर्भात लक्षात काय ठेवायचे, प्रॉपर नाउन म्हणजे स्पेसिफिक. लक्षात ठेवायचे प्रॉपर नाउन कुठेही येऊ द्या वाक्यामध्ये त्याला कॅपिटल लेटरने सुरुवात करतो. प्रॉपर नाउन पूर्वी आपण आर्टिकल वापरत नाहीत, आर्टिकल मध्ये आपण हे नियम घेतले आहेत. आणि त्याच्यानंतर एका प्रॉपर नाउनची तुलना दुसऱ्या प्रॉपर नाउनची तेवढ्याच लेवलने जर केली असेल तर त्यावेळी आपण काय करतो, तुलना केलेल्या प्रॉपर नाउनच्या पूर्वी द हे आर्टिकल आपण वापरत असतो अशा प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काल पण पाहिलं आहे डिअर फ्रेंड्स, एकाच नावाचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी आपण काय करतो, त्यातला विशिष्ट व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण प्रॉपर नाउनच्या पूर्वी आपण जे आहे तर प्रॉपर नाउनच्या पूर्वी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स द आर्टिकल वापरतो. त्याच्यामध्ये नंतर नेक्स्ट बघा कॉमन नाउन जे आहे तर कॉमन नाउन म्हणजे सर्वांसाठीच वापरले जातात त्यांना आपण म्हणतोय कॉमन नाउन. मग कॉमनली वापरले जाणारे शब्द रिव्हर असेल, सिटी असेल, विलेज, किंग, ऍक्टर, पोएट, मूव्ही, पेन हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे शब्द कॉमन नाउन आहेत. मग कॉमन नाउनचं लक्षात काय ठेवायचं, कॉमन नाउन जर वाक्यामध्ये वापरला असेल तर ते कधीही लक्षात ठेवायचं स्मॉल लेटरने लिहायचं. कॉमन नाउनचं आपण प्लुरल करू शकतोय, काही असं आपण करू शकतोय जसं की मोबाईल्स अशा प्रकारे. सिंग्युलर कॉमन नाउन जर असेल तर त्यापूर्वी अ किंवा एन आर्टिकल वापरलंच पाहिजे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर जर सिंग्युलर कॉमन नाउनचा जर विशिष्ट उल्लेख केला असेल तर त्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतोय, हे आर्टिकल मध्ये आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, जे आता मी तुम्हाला सांगितलं ज्यांना आपण पाहू शकत नाही पण त्यांना आपण फील करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये त्याला लक्षात ठेवायचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनला शेप नसतो, साईज नसतो आणि कलर नसतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, मग याच्यामध्ये हे शब्द जे आहेत तर आपण म्हणतो ना सफिक्स वगैरे, तर याच्यामध्ये हे मेंट असेल, शन असेल, हे असतील किंवा वाय असेल, क्राफ्ट असेल, हुड असेल हे शब्द जे आहेत हे शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता लक्ष द्या, आपल्याला आणखी परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला आहे, समजा मॅनेज हा शब्द आहे, मॅनेज या शब्दाला जर आपण मेंट हा शब्द वापरला तर त्या ठिकाणी काय होतं, मॅनेज हा शब्द जो आहे तर हा वर्ब झाला. परंतु या वर्बला जर आपण मेंट हा जर सफिक्स वापरला, प्रत्यय वापरला तर त्याच्यापासून काय होतं या ठिकाणी आपल्याला तयार होतो नाउन तयार होते. आणि ते कोणतं नाउन तयार होते, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होते. काय होते, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होते. पण आपल्याला असा एक प्रश्न विचाराय, खालीलपैकी कोणता सफिक्स असा आहे की ज्याच्यामुळे काय होते, शब्दांची जात, शब्दांची पार्टनरशिप बदलत नाही, असा एक प्रश्न विचारला. मग समजा लक्ष द्या या ठिकाणी मॅनेज हा शब्द आहे, मॅनेज हा शब्द काय झाला डिअर फ्रेंड्स, वर्ब झाला. त्याला जर मेंट वापरलं तर तो शब्द काय होतो, नाउन होतो. परंतु या ठिकाणी लक्ष द्या, हा जो हुड हा शब्द आहे हा सफिक्स आहे, प्रत्यय आहे. तर हा प्रत्यय जर आपण काय केला, लावला तर त्या ठिकाणी ते नाउनच राहते. जसं की चाइल्ड हा जो शब्द आहे, चाइल्ड हा शब्द पण काय आहे, नाउनच आहे. आणि त्याला जर आपण हुड हा जो शब्द वापरला तर ते सुद्धा काय होतंय, तरी पण नाउनच होतंय. मग असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. यासाठी आपल्याला हे इथं मी क्लिअर केले. एमपीएससीने आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. खालीलपैकी असे आपल्याला 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन मध्ये मग मेंट असेल, शन असेल, त्याच्यानंतर हुड असेल, अशा प्रकारचे प्रत्यय दिलेले आहेत. आणि प्रश्न असा विचारला की मग खालीलपैकी कोणता सफिक्स आहे, तर तो सफिक्स वापरल्याच्या नंतर त्या शब्दाची पार्टनरशिप चेंज होत नाही. या ठिकाणी फ्रेंड्स चाइल्ड हे नाउनच आहे आणि हुड हे सुद्धा काय आहे, नाउनच आहे. अशा प्रकारे नेबर पण नाउनच असते, नेबरहुड पण नाउनच होतं, हे लक्षात ठेवायचं. चला ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं आपण पाहिलं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या पूर्वी आपण साधारणतः कोणतंही आर्टिकल वापरत नाहीत. परंतु ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा जर विशिष्ट उल्लेख केला असेल तर द आर्टिकल वापरतात. ते आपल्या आर्टिकल मध्ये झालेलं आहे. जसं की द ब्युटी ऑफ मधुबाला, त्याच्यानंतर द विजडम ऑफ बिरबल, द ऑनेस्टी ऑफ द सर्वंट. अशा प्रकारे आपण काय करतोय, मग विजडम पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, ब्युटी पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. पण
त्याचा विशिष्ट उल्लेख केला आहे तर त्यावेळेस आपण द आर्टिकल वापरतोय. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे अनकाउंटेबल नाउन असतात आणि मटेरियल नाउन सुद्धा हे अनकाउंटेबल नाउनच असतात. मटेरियल नाउनचा पण हा सेमच नियम आहे. जर त्याचा विशिष्ट उल्लेख केला असेल तर आपण त्यापूर्वी काय करतो, द आर्टिकल वापरतो. जसं की द गोल्ड ऑफ मुंबई अशा प्रकारे. कलेक्टिव्ह नाउन जे असतात तर हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काय कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच या ठिकाणी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स. मग ते व्यक्ती असेल, वस्तू असेल, फूल असेल, फळ असेल, प्राणी असेल, ह्या सगळ्यांचे जे कलेक्शन असते तर त्यांच्या जे ग्रुपला ठेवलेलं नाव जे असते तर त्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कलेक्टिव्ह नाउन म्हणतोय. मग हे प्राईड ऑफ लॉयन्स 2019च्या राज्यसेवेला आपल्या प्रश्न हा विचारला आहे. लॉयन्सचा जो कळप असतो तर त्याला काय म्हणायचं, तर त्याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स म्हणतो आपण प्राईड ऑफ लॉयन्स. हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा पण शब्द विचारला लिटर जे आहे तर याच्यामध्ये लक्षात द्या डिअर फ्रेंड्स. जे पपीज असतात ना, कुत्र्याची पिल्लं, त्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात लिटर असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चला ठीक आहे, हे झालं आपलं नाउन संदर्भातलं. तर डिअर फ्रेंड्स, प्रोनाउन म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, इन्स्टेड ऑफ नाउन, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. कधीही लक्षात ठेवायचे प्रोनाउनचे आणि ऍडजेक्टिव्हचे दोन्हीचेही टाईप सारखेच आहेत. प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्हचे दोन्हीचेही टाईप सारखेच आहेत. त्याच्यामध्ये बरेच टाईप सारखे आहेत आणि बरेच त्या टाईपचे शब्द सुद्धा सारखेच आहेत. पण या ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि प्रोनाउन मध्ये सगळ्यात साधा सिंपल फरक कोणता आहे, तर तो फरक लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे या प्रोनाउन सोबत कधीच नाउन येत नाही आणि ऍडजेक्टिव्ह सोबत नाउन येते. जसं की समजा दिस हा शब्द, दॅट हा शब्द, पुढे घेऊ आपण दीज हा शब्द, हे सगळे शब्द जे आहेत दीज असेल, दॅट असेल, दीज असेल, दूध असेल, हे शब्द प्रोनाउन पण आहेत आणि हे शब्द ऍडजेक्टिव्ह पण आहेत. मग याचा फरक काय आहे, या शब्दाच्या नंतर जर नाउन आलं की त्यांना डायरेक्ट काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह, आणि नाउन जर नाही आलं की त्याला म्हणायचं प्रोनाउन. असा एवढा सिंपल फरक या दोन पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग तुम्ही हा मेन पार्ट ऑफ स्पीच मधला फरक लक्षात ठेवला की त्याच्यामध्ये मग ह्याचे सब टाइप्स मधला पण फरक आपल्याला लक्षात येतोय. मग याच्यामध्ये पर्सनल असेल, इम्पर्सनल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, रेसिप्रोकल, इंडिफाईनाइट असे त्याचे टाइप्स आहेत. त्याच्या लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, पहिला टाइप आहे पर्सनल प्रोनाउन. कुठला आहे, पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन मध्ये लक्षात ठेवायचं हे आय, वी, यू हे सगळे प्रोनाउन जे आहेत हे पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यामध्ये असं ग्रामरचा जर लईच आपण डीप मध्ये विचार केला तर त्याला आपण इटला काय म्हणतो, इम्पर्सनल प्रोनाउन म्हणतोय. पण अशा स्वरूपातला एकही प्रश्न आपल्याला एमपीएससी विचारलेला नाही, लक्षात ठेवायचं. बघा आपल्याला जनरली काय करायचं, हे सगळ्यांनाच काय म्हणायचं, पर्सनल प्रोनाउन आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. मग डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फर्स्ट पर्सन कोणता आहे, सेकंड पर्सन कोणता आहे, थर्ड पर्सन कोणता आहे. आय, वी, यू, यू, ही, शी, इट मध्ये आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे कंप्लीट केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे तर हे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्ष द्या. याला काय म्हणतो आपण, नॉमिनेटिव्ह केस, म्हणजे ह्याला नॉमिनेटिव्ह केस म्हणा किंवा याला सब्जेक्ट म्हणून आपण ह्याला वापरतोय. सब्जेक्ट म्हणून आपण ह्याला वापरतोय. आणि हे असतात ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून आपण यांना वापरतोय. तर इथं काय करायचं, एमपीएससीने आपला प्रश्न असा विचारला आहे, लक्ष द्या. म्हणून इथं लिहिलंय हे सब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन, म्हणजे हे सब्जेक्टचं काम करतात. मग याला असं तुम्ही असंही म्हणू शकताय, पर्सनल सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि पर्सनल ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. मग या ठिकाणी हे सगळे प्रोनाउन हे सब्जेक्टचं कार्य करतात, हे प्रोनाउन ऑब्जेक्टचं कार्य करतात, म्हणून ह्यांना म्हणायचंय ऑब्जेक्टिव्ह पर्सनल प्रोनाउन. हे का लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. 2019 हा जो कंबाईन ग्रुप सी चा पेपर झाला, या पेपरमध्ये आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न विचारलेला आहे, यासाठी हे लक्षात ठेवायचं. आता लक्षात द्या, याच्यामध्ये आपल्याला काय केलंय, एमपीएससीने आणखी अशा स्वरूपातला पण प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी हे काय करायचं, लक्षात ठेवायचंय. हे फर्स्ट पर्सन कोणता, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन कोणतं हे लक्षात ठेवा सगळेजण. आता बघा, हे आता घेतलं होतं आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. हे काय घेतलंय त्याचं रिझन काय तर तुम्हाला मी सांगतो, पण अगोदर इथं क्लिअर आणखी एकदा दाखवतो. हे आय, वी याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणतोय. तर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, जर एकाच वाक्यामध्ये जर तीन पर्सन प्रोनाउन आले असतील आणि ते जर गुड सेन्सने वापरले असेल, चांगल्या अर्थाने जर वापरले असतील, तर त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, त्यांचा जो क्रम आहे तर तो क्रम कसा असतो,
231 असा असतो. मग 231 म्हणजेच काय, अगोदर सेकंड पर्सन म्हणजे यू येणार, नंतर थर्ड पर्सन ही शी इट यापैकी येणार आणि थर्ड पर्सनमध्ये आय हे येणार. म्हणजे त्यांचा क्रम हा सेकंड, थर्ड आणि फर्स्ट असा असतोय. मग मी तुम्हाला सांगितलं होतं गुड सेन्स म्हणजेच काय, चांगले आहेत, चांगल्या उद्देशाने चांगल्या हेतूने जर वापरला असेल तर. मग आपण या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्युजन होऊ नये यासाठी मग आपण ज्यावेळेस काय म्हणतो ना, आपण क्रेडिट, एखाद्या चांगल्या गोष्टीचं आपण क्रेडिट घेत असताना आपण काय करायचं, शेवटला राहायचं आणि एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेत असताना आपण सुरुवातीला जायचं. म्हणजे याला अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं गुड सेन्स आणि बॅड सेन्स, तरी पण ते आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहत आहे. आणि जर बॅड सेन्सने वापरले असेल तर त्या ठिकाणी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, सुरुवातीला फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतः थांबायचे, पुढं सेकंड पर्सन आणि नंतर थर्ड पर्सन, अशा प्रकारे याचा क्रम असतो. मग आपल्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे वाक्य पण विचारलेले आहेत, लक्ष द्या. मग या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स विचारले, 4 वाक्य दिलेत किंवा 5 वाक्य दिलेले आहेत, तर हे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मग यामध्ये आता गुड स्टुडंट्स म्हणजे याचा अर्थ असं घेऊ नका वाक्यामध्ये मग गुड सेन्स म्हणजेच काय, गुड हा शब्द आलाच पाहिजे का नाही. मग समजा असं जरी असतं यू ही अँड आय आर हॅपी, म्हणजे या ठिकाणी चांगल्या अर्थानेच वापरलेलं आहे, तर त्यावेळेस काय करतो डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. मग त्यांचा क्रम कसा असायला पाहिजे, 2, 3 आणि 1. काय असला पाहिजे, 2, 3 आणि 1. म्हणजे अगोदर गुड सेन्ससाठी लक्षात ठेवायचं आहे, अगोदर सेकंड पर्सन, नंतर थर्ड पर्सन आणि आपण शेवटी फर्स्ट पर्सन. याचं उत्तर हे आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जर बॅड सेन्सने जर वापरले असतील तर त्यांचा क्रम कसा असायला पाहिजे, 1, 2, 3 1, 2, 3 असा पाहिजे. म्हणजे अगोदर फर्स्ट पर्सन, नंतर सेकंड पर्सन आणि नंतर थर्ड पर्सन. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणतं वाक्य बरोबर झालं, 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. मग जर समजा हे दोन एकाच वाक्यामध्ये जर 2 प्रोनाउन्स वापरले असतील तर त्यांचा क्रम कसा असणार. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं बघा, मग गुड सेन्सने जर लक्ष द्या एकाच वाक्यामध्ये जर 2 पर्सन प्रोनाउन वापरले असतील तर त्यांचा क्रम कसा असतो, तर त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा, अगोदर 2, 1 आणि 2 मध्ये गुड सेन्सने लक्षात काय ठेवायचं, त्यांचा क्रम हा 2, 1 असतो. 3, 1 मध्ये लक्षात काय ठेवायचं, 1, 3 मध्ये 3, 1 असतो आणि 2, 3 ला 2, 3च ठेवायचं. इथं कन्फ्यूज होऊ नका. 2, 3 म्हणजेच काय, सेकंड पर्सन, फर्स्ट सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. 3, 1 म्हणजेच काय, अगोदर थर्ड पर्सन येणार, नंतर फर्स्ट पर्सन येणार, म्हणजे हे असं. आणि बॅड सेन्सने जर वापरला असेल तर फर्स्ट आणि सेकंड, पहिला म्हणजे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनमध्ये अगोदर सुरुवातीला फर्स्ट पर्सन येणार आणि नंतर सेकंड पर्सन. तसंच फर्स्ट आणि थर्डमध्ये काय होणार, अगोदर फर्स्ट पर्सन आणि नंतर थर्ड पर्सन. आणि यू अँड ही तर 2 आणि 3 हे सेमच ठेवायचं. म्हणजे गुड सेन्स आणि बॅड सेन्ससाठी 2 आणि 3 हे जे आहे तर हे 3 सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन सेमच क्रम त्या ठिकाणी राहतो. UPSCला सुद्धा आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न याच्यावरती विचारला. मी जे यूट्यूबला UPSCचे क्वेश्चन पेपर्सचे जे ॲनालिसिस केलेलं आहेत, व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय केलं आहे, याच्यावरती या नियमावरती प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर प्लुरल असेल, आता हे प्लुरल आहेत, वी, यू, दे, हे प्लुरल आहे, मग ते गुड सेन्स असू द्या नाहीतर बॅड सेन्स असू द्या, त्यांचा क्रम हा असाच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही बघा नो बडी बटच्या नंतर आपल्याला काय वापरायचं हे या ठिकाणी काय करायचं लक्षात कधीही ठेवायचं. मग हे एव्हरीबडी असेल, नो बडी, एव्हरीथिंग, नथिंग, नन, ऑल च्या नंतर जर बट असेल, नंतर बट असेल, मग आता हे कुठं आलंय, हे वाक्याच्या सुरुवातीला आलंय, म्हणजेच कर्त्याच्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय वापरायचं, याच्यामध्ये कर्ता म्हणल्याच्या नंतर आपण मग कर्ता जो आहे तर कर्ता हा नेहमी मी तुम्हाला सांगितलंय काय प्रथमामध्ये घ्यायचा आहे, द्वितीयामध्ये घ्यायचा नाही. मग आपल्याला ऑप्शन जवळचं मी वाटतं, परंतु या ठिकाणी काय करायचं, याचं उत्तर जे आहे तर उत्तर काय आहे, आय आहे. म्हणजेच म्हणायचं काय, नो बडी बट आय. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न MPSCने विचारलेला आहे, नो बडी बट आय वॉज प्रेझेंट. लेट, लक्ष द्या, लेटच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचं, लेटच्या नंतर हे आपण प्रोनाउन जे आहे तर प्रोनाउन हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेत असतो, द्वितीयामध्ये घेत असतो. तसेच जे प्रिपोजिशन असतात तर या प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा कधीही लक्षात ठेवायचं, साधारणतः आपण जे प्रोनाउन घेतो तर ते सुद्धा आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये घेतो प्रथमामध्ये. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं, सब्जेक्टिव्ह म्हणा किंवा नॉमिनेटिव्ह केसमध्ये आपण वापरत नाहीत. म्हणून या ठिकाणी पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे, हे प्रिपोजिशनच्या नंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आता इथं झालं आपलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा आता या ठिकाणी एक आपण या ठिकाणी कव्हर करू.
ओके. बघा याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे आहेत तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणते आहेत, हे दिस असेल, दॅट असेल, दीज असेल, दोज असेल, यांना आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. हे लक्षात ठेवायचं आहे. पण यांना कधी म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, जर या शब्दाच्या नंतर नाऊन नसेल तर. नाऊन नसेल तर मग या ठिकाणी बघा दिस आहे पण याच्यानंतर नाऊन आहे का, लगेच नाही. इथं दॅट आहे पण त्याच्यानंतर नाऊन आहे का, नाही. मग याला काय म्हणतो आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. पण इकडच्या वाक्यामध्ये दिस कार, दिसच्या नंतर इथं नाऊन आहे म्हणून याला काय म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. शब्द तोच आहे परंतु या ठिकाणी काय करायचे, त्याच्यानंतर जर नाऊन असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं आणि नाऊन नसेल तर त्याला प्रोनाउन म्हणायचं. मग हा जो प्रश्न आहे तर हे वाक्य परीक्षेमध्ये आपल्याला इथं मला वाटतं दोज होतं. दोज रास्कल्स मस्ट बी पनिश्ड. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे जे दीज असू द्या किंवा दोज असू द्या याच्यानंतर हा रास्कल्स हा जो शब्द आहे तर तो नाऊन आहे आणि मग प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा विचारला की हे काय आहे, तर दोज हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. हा प्रश्न आपल्याला 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. नेक्स्ट आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. मग हे माइन असेल, आवर्स असेल, युवर्स, हिज, हर्स आणि देअर्स यांना म्हणतो आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. याला साधा आणि सोपं लक्षात ठेवायचं, यांना कधीच ॲपॉस्ट्रॉफी वापरायचं नाही आणि यांना ॲपॉस्ट्रॉफी एस सुद्धा वापरायचं नाही. मग याच्यामध्ये पण लक्ष द्या, पॉझेसिव्ह प्रोनाउन जे असतात तर ते साधारणतः वाक्याच्या शेवटी येतात आणि त्यांच्यानंतर नाऊन नसतंय. मग हे माइनच्या नंतर नाऊन आहे का नाही. मग हे माय, हर, युवर हे शब्द जे असतात तर हे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहेत, सॉरी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. पण हे जे शब्द आहेत तर हे शब्द मग माइन असेल, हर्स असेल, युवर्स असेल, हिज असेल, हे शब्द जे आहेत तर हे शब्द पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. मग आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. दिस मोबाईल इज माय असं होत नाही कारण माय हा शब्द काय पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे त्याच्यासोबत नाऊन येणारच आणि माइन हे जे आहे तर पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, याच्यासोबत कधीच नाऊन वापरलं जात नाही. मग पॉझेसिव्ह प्रोनाउन जे असतात तर त्याच्यासोबत आपण नाऊन वापरत नाहीत. मग याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे, दिस मोबाईल इज माइन, हे अशा प्रकारे हे वाक्य बरोबर येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रेसिप्रोकल प्रोनाउन. याच्यावरती एमपीएससीने बरेच प्रश्न विचारले आहेत, हमखास प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. तर याच्यावरती प्रश्न विचारत असताना या शब्दांचा टाईप कोणता आहे असा प्रश्न विचारत नाहीत. तर याच्यावरती प्रश्न हा असा विचारला जातो, ईच ऑदर हा शब्द 2 साठी वापरतात आणि वन अनदर हा शब्द 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्तींसाठी वापरतात. याच्यावरती प्रश्न विचारताना दोनच प्रकारचा प्रश्न असतो, कधीही लक्षात ठेवायचं आहे. करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्सचा प्रश्न असतो आणि दुसऱ्या प्रकारचा जो प्रश्न असतो तर तो असतो स्पॉट द एररचा प्रश्न. मग वाक्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख केलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय करतात डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी ईच ऑदर देतात, तर ते बरोबर होणार नाही. मग हे 2 व्यक्तींचा उल्लेख म्हणजे राज आणि श्याम हे किती झाले, 2 जण झाले. मग 2 व्यक्तींचा उल्लेख केला आहे म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये काय येणार, ईच ऑदर येणार. या ठिकाणी राज आहे, श्याम आहे, विजय आहे म्हणजे 3 व्यक्ती आहेत म्हणून या ठिकाणी वन अनादर येणार. आणि यांची जी पेअर आहे तर ती पेअर लक्षात ठेवायची, ईच ऑदर आणि वन अनादर बरोबर आहे. ईच अनादर चुकीचं आहे, वन ऑदर चुकीचं आहे. त्याच्यानंतर इनडेफिनाइट प्रोनाउन, हे समवन, समबडी हे जे सगळे शब्द आहेत तर हे सगळे शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स, इनडेफिनाइट प्रोनाउन आहेत. हे सगळे शब्द आपण साधारणतः सिंग्युलर वापरतोय. आता याचा आणखी एक महत्त्वाचा नियम काय आहे लक्षात ठेवायचं आहे बघा सगळेजण या ठिकाणी. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या शब्दांसाठी आपण साधारणतः काय करतो, हिज हे प्रोनाउन वापरतो, हिज हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो आपण मालकी दर्शवण्यासाठी. समवन, समबडी, एनीवन यासाठी आपण हिज हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतोय. जसं की बघा एव्हरीवन हॅज डन हिज वर्क या ठिकाणी. मग आपल्याला एमपीएससी दिअर वर्क, वन्स वर्क, हर वर्क असं देतात. मग या ठिकाणी आपण काय करतो, आपल्याला बऱ्यापैकी ज्याला नियम माहीत नसेल तर त्याला हे दिअर ऑप्शन जे आहे तर ऑप्शन हे जवळचं वाटतं पण त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकीचं होतंय. मग लक्षात काय ठेवायचं आहे, एव्हरीवन, समवन, समबडी हे शब्द आले की त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हिज हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. आणि वन जे असते तर वनसाठी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कुठलं वापरलं जातं, वनसाठी हिज वापरत नाही तर वनसाठी काय वापरतात, हर वापरत नाही तर वनसाठी काय वापरतात, वन्स वापरतात, ॲपॉस्ट्रोफी एस वाला वन्स. त्याच्यानंतर हे सम, ऑल हे सगळे शब्द जे आहेत तर हे पण शब्द इनडेफिनाइट प्रोनाउन आहेत पण याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, या शब्दानंतर जे आहे ते लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, नाऊन वापरलं नसेल तर ह्यांना प्रोनाउन म्हणायचं.
आणि या सगळ्या शब्दाच्या नंतर लगेच चिटकून जर नाऊन वापरला असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. ॲडजेक्टिव्हमध्ये आणि प्रोनाउनमध्ये एवढा सिंपल फरक लक्षात ठेवायचा. आता हा एक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आपला टाईप आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन जे आहे ते लक्ष द्या. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ, एव्हरी वन ऑफ, या सगळ्या शब्दासंदर्भात नियम आपण पाहिलेला आहे. हे सगळे शब्द जे आहेत तर या सगळ्या शब्दाच्या नंतर येणारं जे नाऊन असतंय, येणारं नाऊन, हे नाऊन प्लुरल वापरायचं आहे. किंवा येणारं जे प्रोनाऊन असू द्या तर प्रोनाऊन सुद्धा काय करायचं आहे, प्लुरलच प्रोनाऊन आपल्या त्या ठिकाणी वापरायचं आहे, प्लुरल प्रोनाऊन वापरायचं आहे. आणि मात्र येणारं जे हेल्पिंग वर्ब आहे तर ते हेल्पिंग वर्ब काय करायचं आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. आणि जर क्रियापदाचं जर पहिलं रूप वापरलं असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्या क्रियापदाला एस, ES, IS प्रत्यय वापरतात. नेक्स्ट, मग याच्यामध्ये हे जे आहे तर नन ऑफ अस, हे जे आहे तर अस हे प्लुरल आहे. नन ऑफ देम हे काय आहे, प्लुरल आहे. म्हणजे या ठिकाणी नन ऑफ अस हे प्लुरल प्रोनाऊन आहे. पण याच्यानंतर येणारे जे प्रोनाऊन आहे तर ते सुद्धा काय पाहिजे, प्लुरलच पाहिजे. आणि येणारा नाऊन सुद्धा काय पाहिजे, तर प्लुरलच पाहिजे. पण नाऊन प्लुरल मात्र हेल्पिंग वर्ब सिंग्युलर, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. बघा नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये मग इथं पण नियम तोच लक्षात ठेवायचा आहे. बघा डिअर फ्रेंड्स, काय नियम लक्षात ठेवायचा आहे, या सगळ्या ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफच्या नंतर जर मॅस्क्युलिन जेंडरचं नाऊन असेल तर काय करायचं आहे, हिज हे प्रोनाऊन आपल्याला त्या ठिकाणी हिज हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. जसं की हे असं बघा, वन ऑफ द बॉईज, बॉईज आहे. इथं प्लुरल जरी नाऊन असतं ना तरी पण हे आपल्याला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरत असताना हिजच वापरायचं आहे, दियर वापरायचं नाही, दियर वापरायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा नियम काय आहे, या सगळ्या शब्दाच्या नंतर जर फेमिनाईन जेंडरचं नाऊन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रोनाऊन जे आहे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे तर ते काय वापरायचं आहे, हर वापरायचं आहे. इथं पण दियर वापरायचं नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारा. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, या सगळ्या शब्दाच्या नंतर जर कॉमन जेंडरचं नाऊन, कॉमन जेंडर म्हणजेच काय असतंय, स्टुडंट हा शब्द मग मेल पण आहे आणि फिमेल पण आहे, मुलगा पण असतो, मुलगी पण असते, अशा प्रकारचं जर नाऊन असेल तर त्या ठिकाणी मग काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतंय. असं जरी नाऊन असलं तरी पण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हिजच वापरायचं आहे, हर वापरायचं नाही, दियर वापरायचं नाही. म्हणजे हे अशा प्रकारे या सगळ्या शब्दाच्या नंतर सम ऑफ, ऑल ऑफ, मोस्ट ऑफ, बोथ ऑफ, ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर येणार नाऊन पण प्लुरल असते आणि येणारं हेल्पिंग वर्ब पण प्लुरल असते. आणि आपण त्या ठिकाणी जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो ते सुद्धा या ठिकाणी प्लुरल म्हणजेच दियरच वापरायचे त्या ठिकाणी. या ठिकाणी मग दियर म्हणा किंवा त्या ठिकाणी मग जर आपल्याला त्या ठिकाणी जर प्रोनाऊन देत असताना तर सम ऑफ अस असेल, सम ऑफ अस जर दिला असेल तर या ठिकाणी मग काय वापरायचं आहे, आवर वापरायचं आहे. सम ऑफ यू असेल, सम ऑफ यू हॅव डन, सम ऑफ यू हॅव डन युअर वर्क, मग या ठिकाणी युअर. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं आहे, या सगळ्या शब्दाच्या नंतर जे नाऊन असणार आहे, प्लुरल नाऊन असू द्या किंवा प्लुरल प्रोनाऊन असू द्या, तर त्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरताना दियर वापरायचं आहे. किंवा जर वाक्यामध्ये अस असेल तर आवर वापरायचं आणि युअर असेल तर युअरचं सिंग्युलर आणि प्लुरल तेच असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्केक प्रोनाऊन. आता याच्यावरती आपल्या डिअर फ्रेंड 2019 जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर झाला, या पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. आणि एका जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये पण याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेत, इकडे हे शब्द दिलेले आहेत म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये शब्द आहेत, म्हणजे ह्याला म्हणतो आपण आर्केक प्रोनाऊन. आर्केक या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो प्राचीन. म्हणजे ओल्ड इंग्लिशमध्ये जे प्रोनाऊन वापरले जायचे त्यांना आपण म्हणतोय आर्केक प्रोनाऊन. आणि दुसऱ्या साईडला दिले होते मॉडर्न प्रोनाऊन, मग त्यांच्या जोड्या लावायला सांगितल्या होत्या. मग यासाठी लक्षात काय ठेवायचे, THOU दो याचा अर्थ होतो यू, THEE दीचा अर्थ होतो यू, दाईनचा अर्थ होतो युअर्स, दाय सेल्फचा अर्थ होतो युअर सेल्फ आणि एचा अर्थ होतो यू. हे आपल्या इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि THY दायचा अर्थ होतो युअर. या सगळ्या शब्दाने हे जे शब्द त्यांना म्हणतात आर्केक प्रोनाऊन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचं लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड. साधारणतः रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जास्त तर याला सेल्फ आणि सेल्फ्स हे प्रत्यय आपल्या इथं लक्षात ठेवायचे आहेत. आणि परीक्षेमध्ये आपल्याला हे पाहणं गरजेचं असते. सेल्फ हा शब्द आपण सिंग्युलरसाठी वापरतो आणि सेल्फ हा शब्द आपण प्लुरलसाठी वापरतो. हे प्रत्ययच आहेत सेल्फ आणि सेल्फ्स. तर या ठिकाणी लक्ष द्या. मग वाक्यामध्ये माय म्हणजे स्वतःबद्दल बोला असेल तर माय सोबत आपण सेल्फ वापरतो. आवर हे प्लुरल आहे म्हणून सेल्फ्स, युअर हे सिंग्युलर आहे सेल्फ, युअर हे दुसरं यू आपण प्लुरल वापरतो म्हणून या ठिकाणी सेल्फ्स. हिम हे सिंग्युलर आहे म्हणून सेल्फ, हर हे सिंग्युलर आहे म्हणून सेल्फ, इट हे सिंग्युलर आहे म्हणून सेल्फ
आणि देम हे सिंग्युलर देम हे प्लुरल आहे, म्हणून या ठिकाणी आपण सेल्स यूज करतोय. आता या ठिकाणी लक्ष द्या, दोन्हीचेही शब्द सारखेच आहेत. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचे पण शब्द तेच आहेत आणि इम्फॅटिक प्रोनाउनचे पण शब्द तेच आहेत. पण या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला एकदम साधा सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं डिअर फ्रेंड्स. जर वाक्यामध्ये हे सगळे शब्द हे प्रोनाउन वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर आले असतील, क्रियापदाच्या नंतर, तर त्यांना काय म्हणायचं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि वाक्यामध्ये जर हे शब्द नाउन किंवा प्रोनाउनच्या नंतर आले असतील तर त्यांना काय म्हणायचं, इम्फॅटिक प्रोनाउन. म्हणजेच वाक्यामध्ये जर हे शब्द कर्त्याच्या नंतर आले असतील तर त्या शब्दांना आपण काय म्हणतो, इम्फॅटिक प्रोनाउन म्हणतो. किंवा वाक्यामध्ये आपल्या 2 पेपरमध्ये असा प्रश्न विचारला आहे तर ते शब्द डायरेक्ट वाक्याच्या शेवटी दिलेले आहेत. मग याला त्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल नियम काय सांगतोय, जर हे शब्द वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर आले असतील किंवा त्या ठिकाणी मग त्याला सिंपल लक्षात काय ठेवा, नाउन किंवा प्रोनाउनच्या नंतर आले असतील तर त्यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, इम्फॅटिक प्रोनाउन म्हणायचं आहे. मग या ठिकाणी लक्षात आहे, हे जे वाक्य आहे, आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ, असं आपल्याला अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. मग या ठिकाणी इट जे आहे तर इट हे ऑब्जेक्ट आहे, प्रोनाउन आहे आणि याच्यानंतर आलेलं आहे, म्हणून याला काय म्हणायचं, इम्फॅटिक प्रोनाउनच म्हणायचं आहे. आणखी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे, आता लक्ष द्या सगळेजण. हे अवेल हा जो शब्द आहे, एन्जॉय हा शब्द आहे, रिव्हेंज हा शब्द आहे, प्राईड हा शब्द आहे आणि ॲब्सेंट, याच्यामध्ये परीक्षेसाठी आपल्याला हे 2 शब्द आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. अवेल आणि एन्जॉय या शब्दाच्या नंतर कधीही लक्षात ठेवायचे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतात. जर वापरलं नसेल तर त्या ठिकाणी ते वाक्य चुकीचं होते. त्यासाठी काय करायचे, अवेल आणि एन्जॉय या शब्दाच्या नंतर काय करतात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतात. मग आपल्याला प्रश्न विचारतात करेक्ट सेंटेन्स कोणता आणि इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं, त्यामध्ये आपल्याला हे नियम माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन याच्यामध्ये दोन्हीचे एक्झाम्पल सारखेच आहेत, दोन्हीचे शब्द सेमच आहेत, फक्त दॅट हा शब्द सोडतात. मग इथं सिंपल लक्षात काय ठेवायचे, जर हे शब्द वाक्याच्या मध्ये वापरले असतील तर या शब्दांना काय म्हणायचं, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणायचं. आणि जर हे शब्द प्रश्नाच्या सुरुवातीला वापरले असतील तर या सगळ्या शब्दाला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आता हे सगळे शब्द आपण वापरत असताना काय परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जातोय की नेमकं हे शब्द कधी वापरले जातात, कोणता शब्द कधी वापरायचा आहे. याच्यामध्ये हे शब्द आहेत लक्षात, कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाउन आणि कंपाऊंड इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. मग कंपाऊंड हा शब्द आपल्याला सगळ्यांना तर समजला आहे. कंपाऊंड म्हणजेच काय, संयुक्त. कंपाऊंड म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जो शब्द 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दांनी बनलेला असतो त्याला म्हणतात कंपाऊंड. मग या ठिकाणी हू आणि एवर हे शब्द आहेत, मग याच्यापासून हा झाला शब्द हुएवर, मग याला म्हणायचे कंपाऊंड प्रोनाउन्स, कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाउन. इथं पण तोच नियम, जर हे शब्द कंपाऊंड हे शब्द जे आहेत तर हे शब्द वाक्याच्या मध्ये आले असतील किंवा वाक्याच्या सुरुवातीला आले असतील पण वाक्याच्या शेवटी जर फुल स्टॉप असेल तर त्यांना काय म्हणायचे, कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणायचे. आणि जर हे शब्द प्रश्नाच्या सुरुवातीला आले असतील तर त्याला म्हणायचे कंपाऊंड इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, लक्ष द्या सगळेजण. पण आपल्या प्रश्न एमपीएससी प्रश्न विचारत असताना या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य देत नाही तर आपल्याला काय केले जातात, वाक्य दिले जातात आणि त्या वाक्यामध्ये फिल इन द ब्लँक दिले जातात. त्या फिल इन द ब्लँकमध्ये मग नेमकं हू वापरायचंय का, हू वापरायचंय, हुज वापरायचंय, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. आणि यासाठी लक्षात काय ठेवायचंय, मग हे हू आणि हुज हे 3ही शब्द पर्सनसाठी वापरतात. विच हा शब्द ॲनिमलसाठी आणि थिंगसाठी वापरतात. काही वेळेस पर्सनसाठी पण हा शब्द वापरला जातोय. वॉट हा शब्द आपण वस्तूसाठी साधारणतः वापरतो आणि दॅट हा शब्द आपण या ठिकाणी व्यक्तीसाठी आणि ह्याच्यासाठी पण यूज करू शकतोय. पण या सगळ्या शब्दांना कधी वापरायचे त्याचा एक शॉर्टकट तुम्हाला मी इथं सांगतो, चला सगळेजण लक्ष द्या. जी फिल इन द ब्लँक आहे या फिल इन द ब्लँकच्या नंतर लगेच काय असेल, हेल्पिंग व्हर्ब असेल किंवा व्हर्ब असेल तर त्यावेळी काय करायचंय, हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब असेल फिल इन द ब्लँक ही अशी आणि त्याच्यानंतर पुढे हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब जर असेल तर बिंदास इथं काय करायचं डिअर फ्रेंड्स, हू वापरायचं. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक आहे आणि या फिल इन द ब्लँकच्या नंतर सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आहे किंवा व्हर्ब आहे तर त्यावेळेस काय करायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हुम वापरायचं. त्याच्या अगोदर नाऊन, इथं पण नाऊन आहे, इथं पण नाऊन आहे. बघा आता हुज हे कशासाठी वापरतोय, पॉझिटिव्ह आपण ओनरशिप दाखवण्यासाठी वापरतो, हे लक्षात ठेवायचं. जर अर्थ समजला तर आपल्याला चांगलीच गोष्ट आहे. मग इथं लक्षात काय ठेवायचं, अलीकडे पण नाऊन असते, पुढं पण काय असते, नाऊन असते आणि हे काय करत असते, ओनरशिप दाखवते, पोझिशन दाखवते.
त्यावेळेस आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, हुज वापरत असतोय. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, आता वॉट कधी वापरायचं आहे. वॉट जे आहे तर वॉट लक्षात कधीही ठेवायचे डिअर फ्रेंड्स. वॉट जे आहे तर वाक्यामध्ये जर वस्तूचा उल्लेखच केला नसेल तर आपण त्या ठिकाणी वॉट वापरतो. आणि दॅट कधी वापरायचे लक्षात ठेवायचे, वाक्यामध्ये जर लक्ष द्या ऑल असेल, ऑलच्या नंतर लक्षात कधी ठेवायचे दॅट येत आहे. वाक्यामध्ये एव्हर असेल तर त्या ठिकाणी काय तर डिअर फ्रेंड्स आपण यूज करतोय दॅट वापरतोय. हे जे आहे तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य असेल तरी पण आपण त्या ठिकाणी दॅट वापरतोय. आणि आपण बॅच घेत असताना ते सगळे शब्द घेतले होते, ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन वॉटने सुरू होणारं वाक्य, म्हणजे वॉट जर वाक्याच्या सुरुवातीला असेल किंवा आपलं साधारण सोपं म्हणा वॉटच्या नंतर, वॉट या शब्दाच्या नंतर लगेच चिटकून एक्सक्लेमेशन मार्क असेल तर त्या वॉटला काय म्हणतात, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणतात. हे असं वॉट पुढं काही पण असू द्या इकडं, पण या ठिकाणी वॉटच्या नंतर लगेच एक्सक्लेमेशन मार्क असेल तर या वॉटला काय म्हणायचं, एक्सक्लेमेटरी प्रोनाउन म्हणतात. चला ठीक आहे. तर हे आपलं अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स काय झालं, प्रोनाउन हा जो टॉपिक आहे तर प्रोनाउन हा टॉपिक आपल्या या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. इथं आपण हे पण घेतले, लक्ष द्या, ईटीचे वाक्य रचना असेल म्हणजेच लक्षात साधाने सोपं ठेवायचे. टू बीच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर साधारणतः कधीही लक्षात ठेवायचे पर्सनल प्रोनाउन वापरतात. टू बीच्या हेल्पिंग व्हर्ब नंतर काय वापरतात, पर्सनल प्रोनाउन. म्हणजे इथं इट इज असू द्या नाहीतर इट वॉज असू द्या, इथं काय येणार, आयच येणार. इट वॉज मी असं येणार नाही. आणि इट इज जरी असलं तरी पण इथं आय येणार, इथं काय होणार नाही, मी येणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपण हे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये पाहिले, हू, हुम, हुज हे जे शब्द असतात त्याच्या अगोदरचं जे प्रोनाउन असतं किंवा नाऊन असतं त्या नाऊननुसार आपण ह्या शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो. म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. आणि हां, आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, ॲनिमल असेल, बर्ड असेल यांच्यासाठी आपण काय करतोय तर लक्षात द्या आपण इट वापरतोय. पण इथं कधीही लक्षात ठेवायचं आहे, चाइल्ड असेल किंवा बेबी असेल तर चाइल्ड किंवा बेबीसाठी सुद्धा आपण काय करतो, इट वापरतो. आणि जर ओनरशिप म्हणजे पोझिशन दाखवायचे असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण इट्स वापरतो. हे लक्षात ठेवायचं आहे. या इट्समध्ये आणि या इट्समध्ये फरक आहे. याच्यावरती आपल्याला 2019च्या राज्यसेवेला प्रश्न विचारला आहे. इट्स म्हणजे इट्स हे त्याचा, त्याची, त्याचे या अर्थाने आपण वापरतो. हे आपण कशासाठी वापरतोय, पोझिशन दाखवण्यासाठी. आता तुम्हाला सांगितलं, मग ती प्राणी असतील, पक्षी असतील किंवा लहान बाळ असेल त्यांचे ओनरशिप दाखवायचे असेल तर आपण इट्स वापरतो. आणि ह्या इट्स याचा अर्थ होतो इट आणि इज. हे ओनरशिप दाखवण्यासाठी वापरत नाहीत, मालकी दाखवण्यासाठी वापरत नाहीत. हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता समजा लक्ष द्या, आपण हे डिपार्टमेंटल एएसओचा पेपर ज्यावेळेस आपण डिस्कशन ॲनालिसिस केले तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे. मग आपल्याला जर लक्ष द्या, हे दोन करते हे असे जर जोडले असेल, आयदर रवी और श्याम असं जर जोडले असतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यासाठी कोणतं प्रोनाउन पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचं, आयदर रवी और श्याम, मग याच्यासाठी आपण काय वापरायचं, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हिज वापरायचं का दियर वापरायचं, हा नियम याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आहे. आणि अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला डिपार्टमेंटल एएसओच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं, आपण नियम घेतला आहे डिअर फ्रेंड्स, दुसरं जे नाऊन आहे ते दुसऱ्या नाऊननुसार आपण ठरवतोय. आणि जर दोन्ही सिंग्युलर नाऊन असतील तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, दुसऱ्या नाऊननुसार आपण हेल्पिंग व्हर्ब या ठिकाणी वापरतोय. आणि जर प्लुरल नाऊन असेल तर या ठिकाणी मग काय असेल, प्लुरल जर नाऊन असेल तर त्या ठिकाणी आपण दियर वापरतो. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. हे झालं प्रोनाऊन संदर्भात. नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स आपला पुढचा टॉपिक ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजेच लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, ॲडजेक्टिव्हमध्ये लक्षात ठेवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह हे नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती सांगते. कशाबद्दल, नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ॲडजेक्टिव्हचा नियम खूप महत्त्वाचा आहे सध्याच्या पेपरसाठी. ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर सिंग्युलर कॉमन नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी अ किंवा ॲन आर्टिकल वापरणं बंधनकारक आहे, कंपल्सरीच आहे. इथं नाईस आहे, त्याच्यानंतर फ्लावर हे नाऊन आहे, सिंग्युलर कॉमन नाऊन, मग इथं आर्टिकल वापरलंच पाहिजे. इथं आयरन आहे, इज आहे, इथं युजफुलच्या नंतर मेटल हा शब्द आहे, सिंग्युलर कॉमन नाऊन आहे, मग इथं युजफुलच्या अगोदर आर्टिकल वापरलंच पाहिजे. आणि जर ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर प्लुरल नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी आर्टिकल वापरलं जाणार नाही.
ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाऊनच नसेल तर ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी कोणतंच आर्टिकल वापरलं जाणार नाही. त्याच्यानंतर द प्लस ॲडजेक्टिव्ह प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतो, हे आपलं झालं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे ॲडजेक्टिव्हचे दोन प्रकार, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच कोणतं असते, लक्ष द्या डिअर फ्रेंड, ज्या ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन येतं त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि ज्या ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन येत नाही त्याला आपण म्हणतो प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. जसं की हे असं बघा, इथं काय आहे, हॅपी हा शब्द आहे, इथे पण हॅपी आहे, पण इथं हॅपीच्या नंतर बॉय हे नाऊन आहे आणि इथं हॅपीच्या नंतर नाऊन नाही. हा हॅपी हा शब्द ॲडजेक्टिव्हच आहे दोन्हीही वाक्यामध्ये, पण इथं हॅपीच्या नंतर नाऊन आहे म्हणून याला म्हणायचं ॲट्रिब्युटिव्ह आणि याला म्हणायचं प्रेडिकेटिव्ह. चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक हे आपण शब्द बऱ्याच वेळेस घेतलेले आहेत. चाइल्डिश हा शब्द जो आहे तर बालिश, सिली, बॅड म्हणजे बॅड सेन्सने आपण वापरतो, निगेटिव्ह अर्थाने वापरतो. आणि चाइल्ड लाईक म्हणजेच इनोसंट, लहान मुलासारखा, लहान मुलाप्रमाणे, निरागस या अर्थाने आपण वापरतो. म्हणजे हा शब्द गुड सेन्सने वापरला जातो आणि चाइल्डिश हा शब्द बॅड सेन्सने वापरला जातो. ॲडजेक्टिव्हचे प्रकार, मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे बघा, हे बघा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, याचे टाईप्स इथंच मी सांगतो, डेफिनाईट ॲडजेक्टिव्ह, इनडेफिनाईट ॲडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेफिनाईटमध्ये पुढं तीन प्रकार पडतात, कार्डिनल, ऑर्डिनल आणि मल्टिप्लिकेटिव्ह. कार्डिनल म्हणजे संख्यावाचक, संख्यावाचक म्हणजेच काय, हे 1 2 3 4. ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे पटदर्शक, सिंगल, डबल, ट्रिपल, यांना आपण म्हणतोय मल्टिप्लिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग एकाच वाक्यामध्ये जर दोन ॲडजेक्टिव्ह असतील, म्हणजेच कोणते, कार्डिनल ॲडजेक्टिव्ह आणि ऑर्डिनल ॲडजेक्टिव्ह एकाच वाक्यामध्ये जर असेल तर त्यांचा क्रम कसा असतो, तर OC असा त्यांचा क्रम असतो. म्हणजे अगोदर ऑर्डिनल येणार आणि नंतर कार्डिनल ॲडजेक्टिव्ह वापरलं जाणार. जसं की इथं बघा, द फर्स्ट 2 चॅप्टर्स, मग याच्यामध्ये फर्स्ट हा शब्द जो आहे तर हा ऑर्डिनल आहे आणि 2 हा शब्द आहे जो आहे तर तो कार्डिनल आहे. आणि म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकले, कारण इथं काय केले, 2 हा शब्द काय घेतला, अगोदर कार्डिनल आहे आणि इथं नंतर ऑर्डिनल आहे. मग हा क्रम पण महत्त्वाचा असतो. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ॲडजेक्टिव्ह मग ही क्वालिटी, जे विशेष नाऊनचे गुण दर्शवतात त्यांना आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आता सांगितलेले शब्द, दिस, दॅट, दिस, दोज, प्लस हे सच असेल, सच, सच अँड आणि द सेम या शब्दाच्या नंतर नाऊन वापरतो, त्यावेळेस आपण ह्या सगळ्या शब्दांना काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतोय. मग याच्यामध्ये सच आणि सच याच्या संदर्भातला नियम लक्षात ठेवायचा आहे. सचच्या नंतर आपण प्लुरल काउंटेबल नाऊन पण वापरू शकतोय आणि अनकाउंटेबल नाऊन पण वापरतोय. मात्र सच आणि सच यांच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाऊनच वापरतात. हे आपण आता घेतलेला प्रश्न, दोज रास्कल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, दिस हे सिंग्युलर आहे, त्याचं प्लुरल दीज आहे. दॅट हे सिंग्युलर आहे, त्याचं प्लुरल दोज आहे. पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये लक्षात ठेवायचे माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स आणि देअर. इथंही नियम तोच लक्षात ठेवायचा, याला येस पण वापरायचं नाही आणि ॲपॉस्ट्रॉफी येस सुद्धा वापरायचं नाही. आणि वनचं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे वनज असतं, हे आपलं झालं. त्याच्यानंतर लक्ष द्या, बेबी असेल, चाइल्ड असेल, ॲनिमल असेल, याच्यासाठी पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे इट्स हे वापरलं जात आहे. आणि याच्यामध्ये मात्र लक्षात ठेवायचं आहे, फ्रेंड ऑफ माइंड हे असं आपण यूज करतो, फ्रेंड ऑफ माय असं वापरत नाहीत, कारण हे माय जे आहे तर माय हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हच आहे आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणलं की त्याच्यासोबत नाऊन आलंच पाहिजे. यासाठी हे ऑप्शन बरोबर येत नाही, तर काय करायचं, फ्रेंड ऑफ माइंड असं या ठिकाणी बरोबर येतं. एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्हमध्ये लक्षात ठेवायचं, वॉटने सुरुवात, वाक्याची सुरुवात वॉटने, पण वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. आणि एक्सक्लेमेटरी प्रोनाउनमध्ये काय फरक आहे, एक्सक्लेमेटरी प्रोनाउनमध्ये वॉटने वॉटच्या नंतर लगेचच चिटकून काय असते, एक्सक्लेमेशन मार्क असतो. हा फरक आहे दोन्हीमधला. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये पण आणि प्रोनाउनमध्ये पण हेच शब्द आहेत, पण याच्यामध्ये फरक काय आहे, या शब्दाच्या नंतर येते नाऊन आणि व्हॉट, हुज, विच यांच्यानंतर जर नाऊन असेल तर त्याला म्हणायचे प्रोनाउन. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, सिंपल लक्षात ठेवायचे. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह प्रॉपर नाऊन पासून तयार होतात त्यांना म्हणायचे प्रॉपर ॲडजेक्टिव्हज. एम्फसाइजिंग ॲडजेक्टिव्ह म्हणा किंवा याला इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह असंही म्हणलं जातं. एम्फसाइजिंग ॲडजेक्टिव्ह म्हणा किंवा एम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह. मग एम्फसाइजिंग किंवा इम्फॅटिक ॲडजेक्टिव्हमध्ये कोणते शब्द आहेत, हे दोन शब्द, ओन आणि व्हेरी हे दोन शब्द, त्याच्यानंतर लगेच नाऊन असतं.
आता व्हेरी शब्दासंदर्भात लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, काय व्हेरी हा शब्द ॲडजेक्टिव्हचं पण कार्य करतो वाक्यामध्ये आणि ॲडव्हर्बचं पण कार्य करतो, दोन्हीचं पण. जर व्हेरीच्या नंतर नाऊन असेल तर व्हेरीला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं, आणि व्हेरी या शब्दाच्या नंतर जर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब असेल तर व्हेरी या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतात. जसं की या ठिकाणी लक्ष द्या, या वाक्यामध्ये व्हेरी या शब्दाच्या नंतर क्लेवर हा ॲडजेक्टिव्ह आहे, व्हेरीच्या नंतर इथं ॲडजेक्टिव्ह आहे, व्हेरीच्या नंतर इथं ॲडव्हर्ब आहे. मग या व्हेरी या शब्दाच्या नंतर जर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब आलं तर व्हेरी या शब्दाला काय म्हणतात, ॲडव्हर्ब म्हणतात. आणि या शब्दांना काय म्हणतो आपण, व्हेरी आणि ओन यांना एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणा किंवा इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह पण म्हटलं जातं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह ईच, एव्हरी, आयदर, नायदर यांच्यानंतर येणारं नाऊन पण सिंग्युलर असते आणि येणारं हेल्पिंग व्हर्ब पण सिंग्युलर वापरलं जातं. याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची डिअर फ्रेंड्स, इथं पण तेच, एकच मिनिट, एव्हरी ज्या आहे तर ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर ईच, एव्हरी, आयदर, नायदरच्या नंतर जर कॉमन जेंडरचं जर नाऊन आलं तर त्यासाठी सुद्धा आपण काय करतो, हीज, हेज पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो. फेमिनाईन जेंडरचं नाऊन आलं तर आपण हर वापरतो, आणि मॅस्क्युलिन जेंडरचं नाऊन आलं तर हिजच वापरायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे शब्द पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तर अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे ते लक्ष द्या, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे असतात तर हे कशाला म्हणायचे बघा. पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे काय करतात, हे जे ॲडजेक्टिव्ह असतात तर हे त्या नाऊनला, ज्या नाऊनला ते क्वालिफाय करतात तर ते त्या नाऊनच्या नंतर येतात. मग हे जे शब्द आहेत तर हे शब्द काय आहेत डिअर फ्रेंड्स, आपण साधारणतः ॲडजेक्टिव्ह जे आहे तर ॲडजेक्टिव्ह हे काय करत असतो, नाऊनच्या अगोदर वापरतो, पण याचं नावच काय आहे, पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह काय करतो आपण नाऊनच्या नंतर वापरतो, म्हणून यांना म्हणायचं आहे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. किंवा जे ॲडजेक्टिव्ह आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, ज्या नाऊनला किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करतात पण त्या नाऊन किंवा प्रोनाऊनच्या नंतर जर आले असतील तर त्यांना म्हणायचं आहे पोस्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग इथे मग नियम सांगितला आहे डिअर फ्रेंड्स, कुठला, ईच, एव्हरी, आयदरच्या नंतर जर मॅस्क्युलिन जेंडरचं नाऊन असेल तर हिजच वापरायचं पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, फेमिनाईन जेंडरचं नाऊन असेल तर हर वापरायचं आहे, आणि कॉमन जेंडरचं नाऊन असेल तरी पण हिज वापरायचं आहे. ह्या अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे इथं. एव्हरी स्टुडंट हॅज टेकन हिज सीट म्हणायचं आहे, देअर सीट म्हणायचं नाही किंवा हर सीट म्हणायचं नाही. इनडिफाईन्ड ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये हे सम, ऑल, पण ह्या सगळ्या शब्दाच्या नंतर नाऊन येत असते. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, हेच शब्द आहेत परंतु इथे लक्षात ठेवायचं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीच्या नंतर अनकाउंटेबल नाऊन असतात आणि इनडिफाईन्ड ॲडजेक्टिव्हच्या नंतर काउंटेबल नाऊन वापरले जातात. हे अशा प्रकारे. आता लक्ष द्या, हे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आपल्याला 2016 का 17चा जो STIचा पेपर आहे झाला तर या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं आहे. मग जे ॲडजेक्टिव्ह वर्बपासून बनते, म्हणजेच जे ॲडजेक्टिव्ह हे जेव्हा पार्टिसिपल जे असते, पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल म्हणा किंवा पास्ट पार्टिसिपल, हे ज्यावेळेस ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणतात. त्याला काय म्हणतात, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह. मग हे प्रेझेंट पार्टिसिपल असेल किंवा पास्ट पार्टिसिपल, VING प्लस त्या ठिकाणी नाऊन असेल तर. या ठिकाणी ही सोल्ड अ ब्रोकन चेअर, मग ब्रोकन चेअर हे काय झालं, याच्यामध्ये व्हर्बल ॲडजेक्टिव्हचं काम करते. मग आपण हे तर सगळे शब्द पाहिलेलेच आहेत. त्यांच्यानंतर आपण टू वापरतो, दॅन वापरत नाहीत, मोर पण वापरत नाहीत. एल्डर, एल्डेस्ट हे पण शब्द आपले झालेले आहेत डिअर फ्रेंड्स. याच्यामध्ये फॉर्मर, लॅटर हे लक्ष द्या. फॉर्मर, लॅटर. फॉर्मर जे आहे तर दोन, जर वाक्यामध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख केला असेल तर त्या दोनपैकी पहिला व्यक्ती म्हणायचा असेल किंवा अगोदरचा व्यक्ती म्हणायचा असेल तर द फॉर्मर वापरतात, तिथं द आर्टिकल वापरतात ह्याच्यापूर्वी पण. आणि दोन व्यक्तींचा उल्लेख केला असेल त्याच्यातला जर नंतरचा व्यक्ती म्हणायचा असेल तर द लॅटर वापरतात. जर त्यामध्ये लक्ष द्या 3 किंवा 3पेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख केला असेल तर त्याच्यामधला पहिला व्यक्ती म्हणायचा असेल तर द फर्स्ट वापरतात. आणि 3 किंवा 3पेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख केला असेल त्याच्यातला जर शेवटचा म्हणायचा असेल तर द लास्ट वापरतात. हे लेटर जे आहे तर लेटर हे काय करायचं, लेट म्हणजे उशिरा, याचं काय आहे डिअर फ्रेंड्स, CD ॲडजेक्टिव्ह आहे. हे लेटरमध्ये आणि ह्या लॅटरमध्ये फरक आहे.
इथं लक्ष द्या, इथं दोघांचाच उल्लेख केला आहे म्हणून या ठिकाणी द फॉर्मर वापरलं आहे. पण इथं रवी, श्याम आणि अजय इथं तिघजण आहेत म्हणून या ठिकाणी द फर्स्ट आणि द लास्ट वापरलेलं आहे. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता फ्यू, अ फ्यू, द फ्यू हे तीनही शब्द जे आहेत तर हे प्लुरल काउंटेबल नाऊन म्हणून यांच्यानंतर आपण प्लुरल काउंटेबल नाऊन वापरतो. आणि लिटल, अ लिटल, द लिटलच्या नंतर आपण अनकाउंटेबल नाऊन वापरतो डिअर फ्रेंड्स. फ्यू हा जो शब्द आहे तर फ्यू या शब्दाचा अर्थ होतो काही, म्हणजे जवळजवळ नसल्यासारखंच. हा शब्द निगेटिव्ह आहे. आणि अ फ्यू म्हणजेच काय, काही, परंतु या ठिकाणी जास्त नसतंय. परंतु हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स, पॉझिटिव्ह आहे. मग या ठिकाणी लक्षात द्या, शी इज सॅड अँड लोनली, ती एकटीच आहे, ती दुःखी आणि एकटी आहे. म्हणजेच शी हॅज फ्यू फ्रेंड्स, म्हणजे तिला जवळजवळ फ्रेंड्स, मित्र किंवा मैत्रिणी नसल्यासारखेच आहेत. मोस्ट ऑफ द टाउन इज मॉडर्न, हे जे शहर आहे तर हे शहर काय, जवळजवळ सर्व शहर काय आहे, मॉडर्न आहे. म्हणजेच या देअर आर फ्यू ओल्ड बिल्डिंग्स, त्या शहरामध्ये जुन्या बिल्डिंग खूप कमी आहेत, म्हणजेच जवळजवळ नसल्यासारख्याच आहेत. इथं आहे अ फ्यू. अ फ्यू कधी वापरायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. मग अ फ्यू म्हणजे थोडेफार काहीतरी असतंय. यावेळेस आपण काय करतो, अ फ्यू हा जो शब्द आहे तर हा अ फ्यू हा शब्द वापरतोय. जसं समजा मी इथं वाक्य लिहितो, जर असं वाक्य असेल, ही इज नॉट लोनली. आता याच्यावरती डिअर फ्रेंड्स तुम्हाला डिपार्टमेंटल एसओच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे. डिपार्टमेंटल एसओ, ही इज नॉट लोनली, ही हॅज फ्रेंड्स. मग या ठिकाणी काय होईल, मग लक्ष द्या, तो एकटा नाही, कारण त्याला काय आहे डिअर फ्रेंड्स, त्याला काही फ्रेंड्स आहेत. मग या ठिकाणी जर आपण फ्यू म्हणलं तर आपलं उत्तर चुकतंय, कारण तो एकटा नाही म्हणजे त्याला काही फ्रेंड्स आहेत, जास्त नाहीत परंतु थोडेफार त्याला फ्रेंड्स आहेत. म्हणून या ठिकाणी काय येते, अ फ्यू येते. याच्यावरती आपल्याला 2022च्या डिपार्टमेंटल एसओला प्रश्न विचारलेला आहे. आणि द फ्यू म्हणजेच काय असते, काही, परंतु जेवढे आहेत तेवढे या अर्थाने आपण या ठिकाणी यूज करतोय. मग लक्षात ठेवायचं हे द फ्यू. आणि सिंपल लक्षात ठेवायचं हे द फ्यू स्टुडंट्स, म्हणजे द फ्यू वापरतात पण त्याच्या पुढं जो पुढचा जो क्लॉज असते तर हा क्लॉज काय करतो, त्याच्याबद्दल माहिती सांगतो. थोडेच, परंतु जेवढे आहेत तेवढे, सर्वच या अर्थाने. आपण असं बोलताना म्हणतो मला थोडेच फ्रेंड आहेत, परंतु जेवढे आहेत तेवढे खूप चांगले आहेत आणि खूप मदत करणारे आहेत. अशा अर्थाने आपण या ठिकाणी द फ्यू वापरतोय. मग याच्यामधला जर फरक समजला की लिटल, अ लिटल, द लिटलमध्ये आपण फरक समजतो. लिटल म्हणजेच काय, अगदी थोडे, जवळजवळ नसल्यासारखंच, म्हणजे हा लिटल हा शब्द निगेटिव्ह आहे. आपण हे शब्द क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये घेतलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, आनंद इज व्हेरी बिझी दीज डेज. आनंद आत्ता सध्या किंवा हल्ली आपण म्हणतो ना खूप व्यस्त आहे. म्हणजेच ही हॅज लिटल फ्री टाईम, म्हणजे त्याच्याकडं खूप कमी फ्री टाईम आहे, जवळजवळ नसल्यासारखाच असा त्याचा अर्थ होतो. याच्यावरती सुद्धा आपल्याला डिपार्टमेंटल एसओच्या पेपरमध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. तर बघा याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला प्रश्न विचारला आहे, आपण तसं ते घेतलेलं आहे प्रश्न आपण ह्याच्यामध्ये. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, तर वाक्य मी लिहितो इथं डिपार्टमेंटल एसओच्या पेपरमधलं, म्हणजे क्लिअर होतं. तर वाक्य असं दिलेलं आहे डिअर फ्रेंड, शी हॅज सेव्ड हार्ट. वाक्य काय दिले, शी हॅज सेव्ड हार्ट अँड नाव हॅज मनी. म्हणजे तिने खूप मेहनतीने काय पैसे सेव्ह केलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की मग तिच्याकडं पैसे आहेत. मग लिटल मनी म्हणायचं का अ लिटल म्हणायचं, सांगा बरं तुम्ही एकदा. बरोबर, अ लिटल. आपण जर लिटल म्हणलं तर त्या ठिकाणी काय होते डिअर फ्रेंड्स, लिटल जर म्हणलं तर मग याचा अर्थ तिने तर पैसे सेव्ह केलेत, म्हणजे तिच्याकडे जास्त पैसे नाहीत पण थोडेफार पैसे आहेत. मग यामुळं या ठिकाणी लिटल हा शब्द जर वापरला तर ते उत्तर चुकीचं होतं, म्हणून या ठिकाणी अ लिटल. आणि हा प्रश्न डिपार्टमेंटल एसओच्या पेपरमध्ये आपल्याला 2022ला विचारलेला आहे. आणि हे जे मी सध्या तुम्हाला सांगतोय, हे शिकवतोय, हे आपण अगोदरच्या बॅचलाच अगोदरच आपण घेतलेलं आहे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा. याचे व्हिडिओ पण आपल्या ह्याच्यावरती ॲपवरती अवेलेबल आहे डिअर फ्रेंड्स. हे सगळेच हे द लिटलचं पण सेम तसंच, थोडंच परंतु जेवढं आहे तेवढं या अर्थाने आपण यूज करतोय.
आता होल, अ होल, द होल आणि द होल ऑफ याचाही आपण या ठिकाणी बघा. होल जे असते तर साधारणतः होलच्या नंतर प्लुरल कॉमन नाऊन वापरतात. अ होलच्या नंतर कलेक्टिव्ह नाऊन वापरतात साधारणतः. द होल जे आहे तर द होलच्या नंतर सिंग्युलर कॉमन नाऊन येतं आणि द होल ऑफच्या नंतर प्रॉपर नाऊन वापरतात. हे आपल्या इथं लक्षात ठेवायचं. बघा होलच्या नंतर म्हणजे इथं रोड्स हे प्लुरल कॉमन नाऊन आहे म्हणून या ठिकाणी होल वापरला. हाऊसेस हे पण प्लुरल कॉमन नाऊन आहे म्हणून इथं होल वापरलं आहे. आणि इथं डे हे सिंग्युलर कॉमन नाऊन आहे म्हणून आपण या ठिकाणी द होल वापरलं. आणि कंट्री इथं पण सिंग्युलर कॉमन नाऊन आहे म्हणून आपण द वापरलं आहे. आणि या ठिकाणी बंच ऑफ पेपर्स, बंच हा शब्द कलेक्टिव्ह नाऊन आहे म्हणून या ठिकाणी अ होल वापरलेला आहे. आणि या ठिकाणी पाकिस्तान हे प्रॉपर नाऊन आहे, जपान हे प्रॉपर नाऊन आहे म्हणून या ठिकाणी द होल ऑफ वापरलेला आहे. अशा प्रकारच्याला शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी अ होल ऑफ, इथं पॅकेट हा शब्द कलेक्टिव्ह नाऊन आहे. पण आपण कधी कधी या ठिकाणी अ होल असंही आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. कसं डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी लक्ष द्या. कधी तर ते म्हणजे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, संपूर्ण एखादी गोष्ट दिली असं म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी जरी सिंग्युलर कॉमन नाऊन असतं तरी पण आपण त्या ठिकाणी अ होल आपण यूज करू शकतोय. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपण यूज करतोय. द फॉर्मर लॅटरचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. फर्स्ट क्लासचा आपण 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्तींचा उल्लेख केला असेल तर फर्दर पुढील आणि फार्दर म्हणजेच काय, अधिक दूर, डिस्टन्स दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो. त्याच्यानंतर नियरेस्ट अँड नेक्स्ट. आता लक्षात द्या, एवढे सगळे शब्द आपण डिटेलमध्ये घ्यायचं म्हणजे की आपलं होणार नाही, त्यासाठी थोडंसं आता मी इथं हे करतोय. नियरेस्ट म्हणजे जवळचं, अत्यंत जवळचं, डिस्टन्सने. आणि नेक्स्ट टू म्हणजेच काय, ऑर्डरने पुढचा किंवा पोझिशनने पुढचा या अर्थाने आपण वापरतो, म्हणजेच की बिसाईड या अर्थाने. लेटेस्ट म्हणजेच आपण लेटेस्ट म्हणतो ना आपण या अर्थाने. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे समबडी हे जे सगळे शब्द आहेत तर हे सगळे शब्द आपण पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण वापरतोय, होकारार्थी अर्थामध्ये, होकारार्थी सेंटेन्समध्ये वापरतोय साधारणतः. आणि एनीबडी हे एनीचे जे शब्द आहेत तर ते आपण नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा क्वेश्चनमध्ये वापरतोय. पण आपण सम हा शब्द आपण क्वेश्चनमध्ये पण यूज करू शकतोय, पण कधी जर त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला अपेक्षित येसच आहे अशा वेळी आपण वापरतोय सम हा शब्द. मच आणि मैनी याच्यामध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे. मच हे अनकाउंटेबल नाऊनच्या मचच्या नंतर अनकाउंटेबल नाऊन वापरतात आणि मेनीच्या नंतर प्लुरल काउंटेबल नाऊन वापरतात. मेनी ॲन तर आपलं झालं आहे सिंग्युलर काउंटेबल नाऊन. असर्टेन इथं पण लक्षात ठेवायचं, असर्टेनच्या नंतर सिंग्युलर नाऊन असते आणि फक्त सर्टेन जर असेल तर प्लुरल नाऊन वापरतात. लेस आणि लेसच्या नंतर आपण दॅन वापरत नाहीत. आणि लेसर जे आहे तर लेसरच्या नंतर आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, लेसरच्या नंतर पण दॅन वापरत नाहीत. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. लेसर तर हे लेसर हे आपण सीडी ॲडजेक्टिव्हमध्ये वापरतोय. चूज द लेसर म्हणून या ठिकाणी द आर्टिकल वापरले, ऑफ द टूची रचना आहे म्हणून. चला ठीक आहे, हे झालं आपलं ॲडजेक्टिव्ह संदर्भातलं डिटेलमध्ये डिअर फ्रेंड्स. पुढं चला ठीक आहे, तर व्हर्ब जे आहे तर व्हर्बमध्ये लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स. व्हर्ब ह्याचे टाईप्स, व्हर्ब लेक्झिकल व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब. लेक्झिकल व्हर्ब म्हणजेच मेन व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्बमध्ये प्रायमरी, ऑक्झिलरी, मार्जिनल आणि मोडल. तर आपण हे झाले डिअर फ्रेंड्स, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, काय आहेत ते. व्हर्बमध्ये आणखी टाईप्स, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असते. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे त्याच्यासोबत ऑब्जेक्ट नसते. हे फायनाईट व्हर्ब. फायनाईट व्हर्ब म्हणजेच काय, जी क्रियापद सब्जेक्ट, नंबर किंवा टेन्सनुसार बदलतात त्यांना फायनाईट व्हर्ब म्हणतात. नॉन फायनाईट व्हर्ब जे असतात, जे व्हर्ब सब्जेक्ट, नंबर किंवा टेन्सनुसार बदलत नाही त्याला आपण म्हणतोय नॉन फायनाईट व्हर्ब. तर फायनाईट व्हर्ब हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कर्ता, वचन याच्यानुसार बदलतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नॉन फायनाईट व्हर्बमध्ये पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह आणि जनरल येत आहे. त्याच्यामध्ये पार्टिसिपलमध्ये पुढं 3 प्रकार. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे VING असते, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 असते आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजेच VING प्लस V3 असते. आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये आणि जनरलमध्ये काय फरक आहे तर लक्षात ठेवायचं, पार्टिसिपल हे लक्षात द्या कधी, पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं. पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हचं कार्य करतं, तसेच पार्टिसिपल हे व्हर्बचं पण कार्य करतं. कशाचं, या ठिकाणी व्हर्बचं. परंतु जेरंड जे असते तर जेरंड हे कधी लक्षात ठेवायचं, जेरंड म्हणजे पण VINGच असते, पण जेरंड हे नाऊनचं कार्य करते. कशाचं कार्य करते, नाऊनचं कार्य करते. मग जे कार्य नाऊनचं आहे तर ते सगळं कार्य कशाचं आहे, जेरंडचं.
मग जरंड हे आपण सब्जेक्ट म्हणून वापरतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, आफ्टर द प्रिपोजिशन पण येऊ शकतंय. मग जसं पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतोय तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणतोय, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तसं जेरंड जे आहे तर जेरंड हे पण व्हीआयएनजीच असते, व्हर्ब पासूनच बनलेलं असतंय, ते नाऊन म्हणून वापरतो, म्हणून त्याला काय म्हणायचंय, व्हर्ब नाऊन म्हणतात. त्याच्यानंतर रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब. रेग्युलर व्हर्ब म्हणजेच काय, ज्याच्या शेवटी ज्या क्रियापदाचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आपण डी, ईडी आणि टी वापरून बनवतो त्याला म्हणतात रेग्युलर, आणि ज्यांचं असं होत नाही त्याला म्हणायचं इरेग्युलर. रेग्युलर व्हर्बलाच वीक व्हर्ब म्हणतात, इरेग्युलर व्हर्बला स्ट्रॉंग व्हर्ब म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, डिस्कस, डिस्क्राईब, ऑर्डर, रिक्वेस्ट असे जे शब्द आहेत तर या शब्दाच्या नंतर हे अराईव्ह असेल, या शब्दाच्या नंतर आपण प्रिपोजिशन साधारणतः वापरत नाहीत, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. वर्बच्या नंतर स्टेटिव्ह व्हर्ब आणि डायनामिक व्हर्ब. स्टेटिव्ह व्हर्ब म्हणजेच काय, ज्या क्रियापदाला आपण मूळ अर्थाने वापरले असल्यास त्यांना आपण आयएनजी प्रत्यय वापरत नाही, त्यांना म्हणायचं स्टेटिव्ह व्हर्ब. म्हणजेच या क्रियापदाला आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाहीत, आणि डायनामिक व्हर्बला आपण आयएनजी प्रत्यय वापरू शकतोय. मग स्टेटिव्ह व्हर्ब हे सगळे शब्द आहेत, ते स्टेटिव्ह व्हर्ब आपण यांना म्हणतोय. मोडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब जे असतात तर त्यांना डिफेक्टिव्ह व्हर्ब असंही म्हणतात. ॲडव्हर्ब जे आहे तर ॲडव्हर्बचा आपलं तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे बघा लक्षात, ॲडव्हर्ब लक्षात ठेवायचं. ॲडव्हर्ब व्हर्ब बद्दल माहिती सांगते आपण सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब जे आहे तर लक्षात ठेवायचं. ॲडव्हर्ब हे साधारणतः क्रियापदाच्या नंतर येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, एकाच वाक्यामध्ये जर ॲडव्हर्ब 3 जास्त ॲडव्हर्ब जर असतील, म्हणजे एकाच वाक्यामध्ये जर ॲडव्हर्ब ऑफ त्या ठिकाणी लक्ष द्या, टाईम असेल, प्लेस असेल, मॅनर असेल, तर त्यांची वाक्यामध्ये प्लेस कशा प्रकारे असायला पाहिजे हे सांगितलंय. अगोदर आपण सिंपल घेऊ. ॲडव्हर्ब हे जे आहे ते ॲडव्हर्ब हे साधारणतः वर्बच्या नंतर येतं, आणि वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ॲडव्हर्ब हे वाक्यामध्ये ऑब्जेक्टच्या नंतर येतं. ऑफन, रेअरली हे सगळे शब्द जे आहेत तर हे सगळे शब्द ॲडव्हर्बच आहेत, आणि आपण टेन्समध्ये घेतले हे कर्त्याच्या नंतर येतात. त्याच्यानंतर हे ॲडव्हर्बचे टाईप्स लक्षात ठेवायचे. एकाच वाक्यामध्ये जर ॲडव्हर्ब असतील 3, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आणि ॲडव्हर्ब ऑफ टाईम असेल तर त्यांचा क्रम कसा असतो, एमपीटी. म्हणजे अगोदर मॅनर येणार, नंतर प्लेस येणार, नंतर टाईम येणार. अगोदर मॅनर, नंतर प्लेस आणि नंतर टाईम, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये शेवटचं वाक्य जे आहे ते शेवटचं वाक्य बरोबर आहे, मॅनर, प्लेस आणि टाईम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एकाच वाक्यामध्ये जर अगोदर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असेल आणि ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असेल तर त्यांचा क्रम कसा असतो, अगोदर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस येणार आणि नंतर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. एकाच वाक्यामध्ये जर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आला असेल, फ्रिक्वेन्सी आला असेल, टाईम आला असेल तर त्यांचा क्रम हा असा लक्षात ठेवायचा, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस अगोदर येणार, नंतर फ्रिक्वेन्सी येणार आणि नंतर टाईम येणार. आणि ॲडव्हर्बचं आपण डिग्रीमध्ये हे पाहिलेलं आहे डिअर फ्रेंड्स, स्किलफुली वगैरे वगैरे आपण हे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, व्हेरी हा शब्द जो आहे तर व्हेरी हा शब्द पॉझिटिव्ह सेन्सने वापरतात, TOO हा शब्द निगेटिव्ह सेन्सने वापरतात. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं, व्हेरी हा जो शब्द आहे तर व्हेरी या शब्दाचे बघा युजेस कसे आहेत. पॉझिटिव्ह सेन्सने वापरतो आपण ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी नंबर 1. नंबर 2 हे प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल जे आहे तर प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल हे ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले असतात तर त्यावेळेस आपण त्याच्या पूर्वी आपण वापरतो. आणि व्हेरी हा शब्द साधारणतः एसडी ॲडजेक्टिव्हमध्ये आपण त्याला एम्फेसाइज म्हणजेच या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपल्याला जोर किंवा फोकस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरतोय. व्हेरी हा शब्द पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. आणि मच हा जो म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं जे ॲडजेक्टिव्ह आहे तर त्याच्यामध्ये लक्ष द्या, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि मच हा जो शब्द आहे तर या ठिकाणी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये आपण वापरतोय. पॉझिटिव्ह मिनिंगचे जे ॲडजेक्टिव्ह असतात तर त्यापूर्वी. दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये, मच हा जो शब्द आहे तर मच हा शब्द आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतोय, CD मध्ये आपण वापरत असतोय. कशामध्ये, CD मध्ये. आता हे आपले जे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये आपण टाकलेलं आहे डिअर फ्रेंड्स, हे सगळं डिटेलमध्ये आहे. मच आणि व्हेरी मच. मच जे आहे ते लक्षात ठेवा, मच नकारार्थी वाक्याच्या शेवटी वापरतात आणि व्हेरी मच हे जे आहे ते होकारार्थी वाक्याच्या शेवटी वापरतात.
नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स टू मच, मच टू. टू मच हे नाऊन पूर्वी वापरतात आणि मच टू हे ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. त्याच्यानंतर इनफ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इनफ हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आपण इनफ हा शब्द साधारणतः पीडी ॲडजेक्टिव्ह नंतर वापरतो, सीडी किंवा एसडी मध्ये वापरत नाहीत. आणि जर वाक्यामध्ये नाऊन असेल तर इनफ हा शब्द नाऊनच्या अगोदर असतो, नाऊनच्या पूर्वी वापरतात. फेअरली रॅदर, फेअरली हा शब्द लक्षात ठेवायचा डिअर फ्रेंड्स विथ फेवरेबल ॲडजेक्टिव्ह, म्हणजे हा पण शब्द पॉझिटिव्ह गुड सेन्सच्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी वापरतात. आणि रॅदर हा शब्द निगेटिव्ह किंवा अनफेवरेबल ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी वापरतात. एट हा शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. एट हा शब्द आपण साधारणतः प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये म्हणा किंवा आपण हे साधारणतः एट हा शब्द प्रेझेंट परफेक्टमध्ये निगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी वापरतो किंवा प्रश्नार्थक वाक्यामध्ये वापरतो. सेल्डम सोबत आपण नेव्हर वापरतो, सेल्डम सोबत एव्हर वापरत नाहीत. त्याच्यानंतर सेल्डम ऑफन हे सगळं झाले आपल्या सब्जेक्टच्या नंतर वापरतात. एल सोबत लक्षात ठेवायचे बट वापरतात, दॅन वापरत नाहीत. हे का लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्ससाठी लक्षात ठेवायचं आहे. हार्ड आणि हार्डली मध्ये फरक. हार्ड म्हणजेच काय कठीण, आपण एक पॉझिटिव्ह अर्थाने वापरतो, पण हार्डली हा शब्द जो आहे तर हा निगेटिव्ह आहे, क्वचितच या अर्थाने वापरतो. ठीक आहे, हे झालं आपलं ॲडव्हर्ब संदर्भातलं कंजंक्शनचं आपण कंप्लीट केलं आहे.